सावरता सावरता निष्ठून गेला. आता स्तब्ध निशब्द असं म्हणत, आता स्तब्ध निशब्द असं म्हणत गुरगुर मनी वाढवून गेला. आपल्या वैद्यक क्षेत्रामध्ये आत्महत्यांचं प्रमाण वाढत आहे. आपले दिवसेंदिवस ताणतणाव वाढत आहे. अगदी मेडिकलला ऍडमिशन घेतल्यापासून ते प्रॅक्टिस करून अनेक वर्ष काम केल्यानंतरही अशा अनेक गोष्टी आपल्या समोर येत आहेत की त्यामुळं मानसिक स्वास्थ्य हे बिघडत आहे. घरच्यांच्या अपेक्षा, समाजाच्या अपेक्षा, मुलाबाळांच्या अपेक्षा, या सर्व अपेक्षांना खरं उतरत असताना आज आपली दमछाक होत आहे आणि आपण दुसऱ्यांचा इलाज करतो पण आपण स्वतःच्या इलाजाकडे अत्यंत दुर्लक्ष करत असतो. जागृत करून त्यांची मेंटल हेल्थ जपण्यासाठी आज आपण येथे सर्वजण जमलेलो आहोत आणि त्यासाठीच आपण जागृती हॉस्पिटल पुरस्कृत कार्यक्रम सादर करत आहोत, बियॉन्ड द व्हाईट बोर्ड. मध्ये स्ट्रेस कोणाला नाही हा मी प्रश्न विचारतो. आता इथे जेवढी काही लोक सगळी जमलेली आहेत, प्रत्येक जण काही ना काही स्ट्रेस आजचा ॲडजस्ट करूनच इथं स्ट्रेसमधनं इथं आले. घरचं वातावरण, स्वयंपाक करायचा आहे, ॲडजस्ट करायची, उपरी ॲडजस्ट करायची, बाकी प्लस आमचं ते काळजाते सर आणि त्या रोशिता मॅडम बाळेवाडीवरनं निघाल्यात. ट्रॅफिकचा स्ट्रेस क्रॉस करून ते इथं आल्यात. 2 तासात कसं बसत पोहोचलेत. तर इथं आपण आलो आहे चांगल्या गोष्टीसाठी. काहीतरी याच्यातनं आपल्याला 4 गोष्टीचं ज्ञान मिळावं, प्रॅक्टिसमध्ये कुठंतरी ह्या गोष्टीचा फायदा होईल. मग आपण इकडे चांगल्या गोष्टीसाठी आलो आहे, परंतु त्याच्यासाठी स्ट्रेस तर घ्यावाच लागतो आहे ना. बिना स्ट्रेसचं आपल्याला काहीच मिळत नाही. जसं की आपला गुलाबाचं फूल आहे, बिना काट्याच्या जगामध्ये गुलाब नाहीच आहे. तुम्हाला गुलाब घ्यायचा आहे तर ॲक्सेप्ट द काटे ना. तसं दररोजच्या रुटीनमध्ये आपल्याला स्ट्रेस ॲक्सेप्ट करूनच पुढे जायचं आहे, त्याच्याशिवाय लाईफमध्ये मजा नाही. मग ह्याच स्ट्रेसकडे आपण विद्विग्न अवस्थेमध्ये का बघत असतो की त्याने काय बाबा स्ट्रेस आहे, कसला वैताग आहे, कसला वैताग, मलाच का. त्याच्यानंतर पुढे जे गोष्टी येणार आहेत ह्या खूप चांगल्या असतात ना. त्याच्यामधनं आपल्याला तो एक आहा एक्सपिरियन्स येतो की एखादी गोष्ट केल्यानंतर तुम्हाला त्या गोष्ट केल्याचं जे एक समाधान मिळतं, ते समाधान तुमचं स्ट्रेस तर कमी करतं आणि तुम्हाला पुढे जायला मोटिवेट करत राहतं. म्हणजे थोडक्यात स्ट्रेस ही गरज गोष्ट आहे. जसं आपला श्वास गरजेचा आहे तसं स्ट्रेस घेणं पण गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आम्ही आज पुढे जात नाही. आपण इथे जे आलो सगळे जमलो जे आहेत सगळे स्ट्रेस घेतल्यामुळेच काही ना काही करूनच पुढे आलो ना. मग त्याच्याकडे वैतागून कसं जमेल त्याच्याकडे बघून, असा सगळा विषय आहे. मेंटल अँड इमोशनल रिस्पॉन्स टू एनी डिमांड ऑर चॅलेंज दॅट डिस्टर्ब इज नॉर्मल. इट कॅन अराइज फ्रॉम एक्सटर्नल इव्हेंट्स लाईक वर्क प्रेशर, फायनान्शियल इश्यूज, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स, and internal factors like self-criticism and unrealistic expectation. In biological terms, stress activates the flight and fight response, releasing hormones like cortisol and adrenaline, which prepare the body to respond to the threat. While short bursts of stress are needful for motivation, prolonged stress can negatively impact in physical and mental health. ते पॅथोफिजिओलॉजी जे आहे बॉडीमध्ये जे काही होतं, स्ट्रेस आल्यानंतर किंवा एक घटना घडल्यानंतर जो स्ट्रेस तयार होतो ते काय करतो की पिट्युटरी ग्लँडपासून ACTH हार्मोन निघतं, ते ॲड्रेनल्सला सिक्रेट करतात, तिकडे स्टिम्युलेट देतात आणि कॉर्टिसॉल सिक्रेट होतं आणि ॲड्रेनल सिक्रेट होतं. त्याच्यानंतर जे बॉडीमध्ये चेंजेस होतात ते आपल्याला दिसतातच. लिव्हर कन्वर्ट्स ग्लायकोजन इंटू द ग्लुकोज, इन्क्रीज ब्लड प्रेशर, इन्क्रीज स्वेटिंग, फास्ट ब्रिदिंग, ॲक्सिलेटेड हार्ट रेट, टनल विजन, डायजेस्शन स्लो डाऊन, अशा सगळ्या बॉडीतल्या मेकॅनिझमने सगळं इफेक्ट होतो. बिना मिठाचं जेवण हे आणि जेवणात मजाच नाही. तसं जीवनामध्ये पण स्ट्रेसची गरज आहे. मीठ नसेल तर जेवू शकत नाही. तसं हाच जो स्ट्रेस आहे तो आपल्याला पुढे मोटिवेट करण्यासाठी पुढे नेत असतो. आता सर्वे केलेला आहे मी, फिअर दॅट्स पल्पेबल.
या सर्वेमध्ये 56% ऑफ डॉक्टर्स डू नॉट गेट कम्फर्टेबल 7 hours स्लीप मोस्ट ऑफ द डेज ऑफ द वीक. 13.7% फिअर क्रिमिनल प्रोसिक्युशन मोस्ट ऑफ द वीक. बाकी दुसरे आहेत 82% डॉक्टर्स इन इंडिया स्ट्रेस आउट बिकॉज ऑफ देअर प्रोफेशन. आणि बाकीचे सगळे पर्सेंटेज आहेत प्रत्येकाचे स्ट्रेस रिलेटेड. आता आपल्या रुटीनमध्ये फॅक्टर्स कॉजिंग स्ट्रेस. लॉंग वर्किंग आवर्स. Prolonged working hours can lead to increased physical mental exhaustion, impairing doctors' ability to make decisions and provide quality care to the patients. In USA, there are fixed working hours for the doctors. जे की आपल्याकडे काही नाही, आपण राऊंड द क्लॉक करतच असतो आणि एवढं काम करत असतो की जसं काय आपला कोणी पुतळाच उभा करणार आहे. हालाकी तसं काय होत नाही. प्रत्येकाला वाटतं अरे सगळं माझ्यामुळेच होत आहे. अरे तू उद्या गेलं की काय सगळं थांबतंय की? सगळं चालूच राहणार आहे. तुम्ही गेले दुसरा त्यांना डॉक्टर भेटणारच आहे. याच्यात कुठं काय फरक पडतो याच्या लाईफमध्ये. हायर रिस्पॉन्सिबिलिटीज. डॉक्टर्स बिअर द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द पेशंट्स लाईफ वेलबिंग विच कॅन लीड टू एक्स्ट्रीम स्ट्रेस. ठीक आहे, त्या 2 मुली असं म्हणत होत्या की बड़े लोग इतना क्यों कमाते हैं. तर ती दुसरी तिला आंसर देती है कि वो रात दिन काम करते हैं ताकि चैन से नींद ले पाए. असा तो विषय आहे. ते छोटी मुलगी तिला सांगत होती. आवाजाचा प्रॉब्लेम झाला. द वर्क लाईफ बॅलन्स. हायलाइटिंग द चॅलेंजेस ऑफ बॅलन्सिंग प्रोफेशनल डिमांड्स विथ पर्सनल लाईफ कॅन लीड टू बर्नआउट. ते हार्ट आणि ब्रेन यांचं ओढाओढी चालू आहे. दिल है की मानता नाही हा प्रकार आहे इथे. दिल म्हणतो हे करायचं, ब्रेन म्हणतो नाही, आणि त्याच्यामध्ये रस्सीखेचमध्ये तुमची आमची झोप ओढते. स्ट्रेस वाढून BP, डायबिटीज, बाकीचे आजार एक आपण प्रोन होत असतो. फायनान्शियल बर्डन. कॉस्ट ऑफ मेडिकल एज्युकेशन ॲज वेल एज लोन्स टेकन फॉर द सेटिंग अप ऑफ हॉस्पिटल लीड टू फायनान्शियल स्ट्रेस. इमोशनल बर्डन. इमोशनल टोल डॉक्टर्स फेस when dealing with the suffering and loss. Workplace violence. These days there has been an increase in the violence towards the medical fraternity. Patients expectations. आता पूर्वीच्या काळामध्ये डॉक्टर म्हणजे देव हे जे होतं ते हळूहळू कमी होत चाललं आहे. आता पेशंट्स आपले कंझ्युमर झालेले आहेत. त्याच्यामुळे जरा जपून चालायचं आहे सगळ्यांना. वेळ गेल्यामुळे हा सगळा प्रश्न उभा राहतो आहे. Nowadays patients have become consumer. They have lost trust in the doctors. आता या सगळ्या गोष्टींचा डे टू डे लाईफमध्ये कसा इफेक्ट होतो. ऑलरेडी डॉक्टर्स सर्कॅडियन रिदम इज डिस्टर्ब ड्यू टू द लेट नाईट वर्किंग आवर्स. एक्सपोजर टू स्क्रीन लेट नाईट फॉर सोशल मीडिया कॅन डिस्टर्ब स्लीप वेक सायकल, दॅट इज मेलाटोनिन सायकल, and thus decrease the sleep which leads to stress. आता झोपताना मोबाईल कोणी बघत नाही असं आहे का इथे? सगळे त्याला बघितल्याशिवाय झोपच येत नाही. बरं, ते बघण्यासाठी तुम्हाला स्क्रीन चालू करणं आहे. इकडनं तुम्ही संध्याकाळी 6 नंतर मेलाटोनिन सुरू होतं. मेलाटोनिनला वर सिग्नल जातो की चला आता माणूस झोपणार आहे. मेलाटोनिन सिक्रेट होऊन ते झोपेची तयारी करायला लागते. इकडनं आपण स्क्रीन ऑन करतो आणि लाईट डोळ्यामध्ये सोडून देतो. मेलाटोनिन कन्फ्यूज होतं, अरे इसको सोना है क्या जागना है, क्या कर रहा है. मी तर बाहेर पडलो ना, आता मी तर परत जाऊ शकत नाही. मग भोग आता आणि पुढच्या गोष्टी मग सगळ्या डिस्टर्ब राहतात. तर मेलाटोनिनचं इथे सायकल दिलेलं आहे, ते काय मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. आता या सगळ्या गोष्टीनंतर स्ट्रेसफुल सगळं लाईफ चाललेलं आहे. फॅमिली सिच्युएशन आहे, मुलांच्या शाळा, बाकीच्या सगळ्या गोष्टी, फायनान्शियल बर्डन. आता ह्या स्ट्रेसमधनं मदत घ्यायची तर आहे, पण लाज वाटते, स्टिग्मा आहे, लोक क्या कहेंगे, जाऊ का नको. अरे जाऊन भेटा, ॲज अ फ्रेंड भेटा. आणि टेकिंग हेल्प हे काही स्टिग्मा नाही, इट इज स्ट्रेंथ. हे आपल्या लोकांना लक्षात येत नाही. मग काहीतरी मग वेगळं पाऊल उचललं जातं. ठीक आहे ना, इथे नाही येतो तुम्ही सायकलिस्टला दुसऱ्या एरियात जाऊन भेटा, तिथं जाऊन चर्चा करा. तुमची आयडेंटिटी काही कोणाला कळत नसते. दुसरी गोष्ट, केबिनमध्ये जे काही माणूस भेटतो किंवा जे कोणी येतं आहे ती आयडेंटिटी, त्या गोष्टी सगळ्या त्या केबिनमध्येच राहतात, बाहेर पण जातात. तेवढे आम्ही लोक काळजी घेतो.
त्यामुळे तसंही वाटून घ्यायची काही गरज नाही. बिंदास या, ॲज अ फ्रेंड या, चर्चा करा, बिंदास बोला. फिलिंग व्हेंटिलेट करण्यासाठी कोणीतरी लागतं, जे की आजकाल नाही मिळत. मला एखादी गोष्ट कोणाशी तरी बोलायची, पण ते ऐकण्यासाठी माणूसच मिळत नाही. कारण माझी माहिती कोणाला पण सांगून जमत नाही. त्याच्यासाठी तेवढं आतून आलं पाहिजे की मी यांच्याशी बोललो पाहिजे, पण ते होत नाही. मग मी माझे काहीतरी मार्ग शोधायला लागतो. मग ॲडिक्शन, बाकीच्या गोष्टी. आमचे गाडेकर सर ते बाकीच्या गोष्टी बघतीलच. हाऊ टू मॅनेज स्ट्रेस. डिटेल सांगायची गरज आहे का? इथे लक्षात येत आहे. आयदर तुम्ही ते सिच्युएशनला ॲक्सेप्ट करून टाका. जे काही लाईफमध्ये सिच्युएशन ॲक्सेप्ट केलं की ते एकदम ओझं हलकं होऊन जातं, किंवा डायरेक्टली अवॉइड करून टाका. तर थोडंसं बघण्याचा दृष्टिकोन बदला. सिच्युएशन तर बदलत नाही, जी येणार आहे ती येणारच आहे. आपल्या डॉक्टर्समध्ये पण ऍडिक्शनचा संपर्क असते. म्हणजे असा एक सर्वे सांगतो की डॉक्टर्समध्ये अल्कोहोल किंवा इतर ऍडिक्शनचं प्रमाण जनरल पॉप्युलेशन पेक्षा खूप जास्त आहे. बरोबर. ऍडिक्शन म्हणजे काय, तर कुठल्या गोष्टीचं ऍडिक्शन आपल्यामध्ये कॉमन. आता मी बोलतो डॉक्टर्स बद्दलच फक्त. जनरल पॉप्युलेशनच्या ऍडिक्शन बद्दल आपण सध्या जवळपास 30-40% लोकांना आणि डोक्याचा त्याच्यानंतर आहे अल्कोहोल, त्याच्यानंतर कॅनॅबिस, गांजा, काही रेअर केसमध्ये ओपिओइड्स, विशेषतः मेट्रो सिटीमध्ये ओपिओइड्सचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यानंतर मेडिसिन्स, जे काही प्रिस्क्रिप्शन मध्ये मेडिसिन्स असतात त्याच्यामध्ये स्लीपिंग पिल्स, पेन किलर्स किंवा कफ सिरप्स किंवा काही प्री एनेस्थेटिक मेडिकेशन्स हे खूप कॉमन आहे. त्याच्यानंतर सगळ्यांना जवळपास त्रास होतो असलेलं ते इंटरनेट ऍडिक्शन. साधारणपणे 16.5 अंडर ग्रॅज्युएट UG लेवलच्या मुलांना कुठल्या ना कुठल्या ऍडिक्शनचा सामना करावा लागतो. त्याच्यानंतर जवळपास 31.5 31.5% पोस्ट ग्रॅज्युएट लोकांना अल्कोहोलचा डिपेंडन्स असतो. साधारणपणे 15% हे कॅनॅबिस ऍडिक्शन आपल्या लोकांमध्ये आहे. हे फक्त रिपोर्टेड फिगर आहे, पण रिसेंटली असं लक्षात आलंय आमच्या प्रॅक्टिसमध्ये की हळूहळू अल्कोहोलचं प्रमाण कमी होते आणि कॅनॅबिसचं प्रमाण खूप जास्त वाढतं. काही लोक डिलिव्हरी मध्ये जातात की 20% जे आहे सिरियस विड्रॉल होतात. त्यापैकी विड्रॉलचा त्रास तुम्हाला काही होत असेल, विड्रॉलचा त्रास होतोय म्हणजे आपल्याला ऍडिक्शन लागतं असं ढोबळ मला काय. त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह निग्लेक्ट ऑफ अदर प्लेजर्स. जेव्हा आपलं ऍडिक्शन नसतं तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टीचा छंद असतो. म्हणजे कोणाला सिंगिंग, डान्सिंग, वाचन, इतर कुठल्या हॉबीज असतात, या सगळ्या गोष्टींचा छंद असतो. पण जसं जसं आपण ऍडिक्शन मध्ये प्रोग्रेस होत असतं तसं त्या सगळ्या गोष्टी आपण निग्लेक्ट करायला, म्हणजे काय होतं, आपण इतर गोष्टींपेक्षा ऍडिक्शनला जास्त प्रायोरिटी द्यायला, फॅमिलीपेक्षा, मुलांपेक्षा आपण ऍडिक्शनला प्रायोरिटी द्यायला. आपली ओपीडी 6 वाजता संपन्न असेल तर लवकरात लवकर म्हणजे 5 वाजता शेवटचा पेशंट बघून कधी ग्रुपला निघून जाऊ आणि येऊ असं होत असेल तर डेफिनेटली दॅट इज ऍडिक्शन. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना काही ना काहीतरी फिजिकल कॉम्प्लिकेशन होत असतात. आता फिजिकल कॉम्प्लिकेशन बद्दल तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. कुठलं फिजिकल कॉम्प्लिकेशन असेल आणि काही ना काही तुम्हाला सायकोलॉजिकल इश्यूज अल्कोहोलमुळे असतील, त्या 5 पैकी कुठलाही एक क्रायटेरिया जर आपल्यामध्ये असेल तर प्रामाणिकपणे समजून घ्यायचं की आपलं ऍडिक्शन आहे. रिझन्स काय डॉक्टर्स मध्ये ऍडिक्शन होण्याचे रिझन्स काय,
जनरल पॉप्युलेशन बद्दल आपण नाही बोलत. आपल्यामध्ये सगळ्यात मोठा स्ट्रेस असतो तो म्हणजे वर्कलोड. ऍटलीस्ट असं क्लेम तरी करतात की बरं तुम्ही खूप काम करतो. असं काही नाहीये. जसं केदार सरांनी सांगितलं की तुम्ही या दुनियेतून निघून गेलात की तुम्हाला विसरायला जास्तीत जास्त 7 दिवस खूप झाले, बरोबर. त्याच्यामुळं असं काही समजायचं नाही की आपल्यावर जग झालंय असं काही नाही. त्याच्यामुळे हेवी वर्कलोड, लॉंग वर्किंग आवर्स आणि ऑन कॉल ड्युटीज हे थिअरॉटिकली म्हणता येईल. मेडिकल लिगल कॉम्प्लिकेशन झाले म्हणून स्ट्रेस मध्ये असतील. या सगळ्या गोष्टींमध्ये ऍडिक्शन होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यानंतर जॉब लॉस, जे काही कॉर्पोरेट्स मध्ये काम करणारे डॉक्टर्स मंडळी आहेत, कॉम्पिटिशनचा त्यांना सामना करावा लागतो. त्यामुळं टार्गेट्स असतात आणि ते अचीव्ह नाही केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकच कॉम्पिटिशनच्या बाहेर फेकण्यात जाण्याची भीती जास्त असते. त्याच्यामुळे अल्कोहोल किंवा अशा प्रकारचे ऍडिक्शन्स खूप जास्त वाढतात. दुसरं कारण आपल्यामध्ये खूप कॉमन आहे, इझी ड्रग ऑफ ऍक्सेस. ड्रग्सचा जो ऍक्सेस आपल्यामध्ये खूप कॉमन आहे. हॉस्पिटल आपलं, मेडिकल आपलं, मेडिकल स्टाफ आपला, फार्मसी स्टाफला, पैसे आपले. त्यामुळे आपल्याला कुणाला प्रिस्क्रिप्शन लिहून द्यायची गरज लागत नाही. आपला मागचा हात पाठीमागे गेला की आपल्याला आत्महत्या मिळते. त्याच्यामुळं सगळ्यात कॉमन असलेलं जे काही मेडिसिनचा अब्यूज आहे आणि डॉक्टर्स मध्ये किमान 35% लोकांना हात असतो. त्यातून पैसे गेले की थोडंसं ते कळतं. हा, बायको रागवते ऍटलिस्ट, हा चिमटा बसतो, बरोबर आहे. तो चिमटा या फ्रिक्वेंट CMEs आणि कॉन्फरन्सेसमुळे आणि लॉन्चिंग इव्हेंट्समुळे बसत नाही, इझिली अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आणखी एक मुद्दा आहे की नॉर्मलायझेशन ऑफ अल्कोहोल. म्हणजे समहाऊ आपल्या सोसायटीने हे ऍक्सेप्ट केलं की अल्कोहोल ठीक आहे, चालतंय, काही नाही फरक पडत नाही. किंवा कुठलंही ऍडिक्शन, अल्कोहोल फक्त मी रिप्रेझेंटेशन करतो, फक्त कुठलंही ऍडिक्शन चालतं. आणि डॉक्टर्स कम्युनिटीमध्ये तर डॉक्टर घेतातच. हे जे नॉर्मलायझेशन आहे हे आपल्या कम्युनिटीमध्ये खूप जास्त आहे. आणि कॉर्पोरेट प्रेशर, जसं मी सांगितलं, कॉर्पोरेट प्रेशर, टार्गेट, या सगळ्या गोष्टींमुळे ऍडिक्शन होण्याचं प्रमाण डॉक्टर्समध्ये जास्त. त्याच्यामुळे लहान तोंडी मोठा घास घेत नाही. सायकोलॉजिकल इफेक्ट जे काही आमच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये पाहतो, मागच्या 20 वर्षापासून पाहतो, अँझायटी आणि डिप्रेशन हे फार मोठे प्रॉब्लेम्स डॉक्टर्स मंडळीमध्ये आहेत. अँझायटी म्हणजे विनाकारण रेस्टलेस होणे. आपण जरी हसत असलो किंवा हसत आहे असं दाखवत असलो तरी पण प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी अँझायटी सध्या आहे. ती आपण मास्क करायचा प्रयत्न करत असतो. आणि ही अँझायटी जी आहे, ही अँझायटी कुठलाही ॲडिक्शन करण्यासाठी प्रवृत्त करत असते. अँझायटी म्हणजे काय? छोट्या मोठ्या गोष्टीचं स्ट्रेस, टेन्शन, छोटीशी गोष्ट असली तरी पण त्याचा स्ट्रेस जास्त येणे, घबराट होणे, बेचैन वाटणे आणि पाल्पिटेशन्स होणे. याच्यामुळे काय होतं की सेल्फ मेडिकेशन करायचा प्रयत्न होतो ॲडिक्शनमुळे. आणि ॲडिक्शन झालं की लगेच अँझायटी कमी होते. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा परत अँझायटी होते तेव्हा परत आपल्याला ॲडिक्शनचा सहारा घ्यायला. आणि अँझायटी अल्कोहोल, अँझायटी अल्कोहोल किंवा अँझायटी कॅनॅबिस असं सायकल कंटिन्युअस होत राहते. हे विशियस सायकल, हे संपत नाही, कधीच ब्रेक व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर डिप्रेशन. या अँझायटीमध्येच बऱ्याच वेळा काही लोकांना फोबिया तयार होतो, काही लोकांना OCDचा त्रास होतो, पण ही कम्पॅरेटिव्हली रेअर आहे. त्याच्यानंतर डिप्रेशन. बऱ्याच लोकांना डिप्रेशन ऑलरेडी माहिती आहे. मला डिप्रेशन कसं असतं हे सांगायची आवश्यकता नाही, पण ॲडिक्शन केल्यानंतर डिप्रेशनचे इन्सिडेन्स खूप जास्त वाढतो. आम्ही सायकॅट्रिस्ट हे कुठलंही ॲडिक्शन डिप्रेशन असं कन्सिडर करतो टिल प्रूव्ड अदरवाईज. म्हणजे ॲडिक्शन आहे म्हटलं की आम्ही त्याला डिप्रेशन म्हणायला हरकत नाही असं समजतो, बरोबर आहे. त्याच्यामुळं अल्कोहोलिझम किंवा ॲडिक्शन असणं हे एक मास्क डिप्रेशनचा प्रकार आहे. ज्यांना ऑलरेडी डिप्रेशन आहे त्यांचं सिम्पटम्स वर्सनिंग होतात. ज्यांचं ऑलरेडी डिप्रेशन आहे त्याचं प्रोलॉंगेशन ऑफ सिम्पटम्स जास्त होतात आणि त्याच्यामुळं त्यांचं ट्रीटमेंट आउटकमही कमी होतो. ज्यांना अल्कोहोल प्लस डिप्रेशन असेल त्यांना ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देण्याची जी काही प्रोसेस असते ती पण डिफिकल्ट होते. त्याच्यानंतर अशा डॉक्टर लोकांचा बऱ्याच वेळा क्लिनिकल प्रॅक्टिसमधला इंटरेस्ट निघून जातो. बऱ्याच आपण ऐकतो ना की पूर्वी खूप प्रॅक्टिस चालायची, पण आता साहेबांना जरा वेगळा नाद लागलाय. तो वेगळा नाद म्हणजे हाच आहे. त्याच्यानंतर लॅक ऑफ एनर्जी. चला, ते पण ॲडिक्शनच आहे सर.
प्रत्येकाचं पर्सनली फक्त सांगता येत नाही. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर लॅक ऑफ एनर्जी आणि इंथुजियाझम. पूर्वी आपण खूप एनर्जेटिकली प्रॅक्टिस करत होतो, आता ती एनर्जी लेवल कमी झाली आहे. त्याच्यानंतर मोनोटोनसनेस वाटतं, बर्नआउट जास्त असतात आणि याच्यानंतर हळूहळू निगेटिव्हिटीकडे झुकायला लागतो. निगेटिव्हिटी म्हणजे काय की कुठल्याच गोष्टीत होप नाही वाटत, होपलेसनेस वाटतं, कुठल्याच गोष्टीत वर्थलेसनेस, म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये काही होप आहे किंवा काही चांगलं आहे असं वाटत नाही आणि एकंदर आपल्या आयुष्यामध्ये आपलं काही चांगलं होईल असं वाटत नाही. असं जेव्हा होतं त्याला आपण क्लिनिकली डिप्रेशन म्हणतो आणि डिप्रेशन खूप जास्त झालं की त्याची परिणती होते सुसाईडमध्ये. बऱ्याच लोकांना सुसाईडल आयडियाज असतात, ते आपण एक्सप्रेस नाही करत. त्याच्यानंतर त्यातल्या काही लोकांना बायपोलॅरिटी असते. बायपोलॅरिटी म्हणजे 2 फेजेस असतात, एक तर डिप्रेशनची फेज आणि दुसरी म्हणजे मॅनियाची फेज. डिप्रेशन तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मॅनिया म्हणजे त्याच्या एक अपोजिट. त्याच्यामध्ये खूप एनर्जेटिक असतं. एखादा व्यक्ती अचानकच खूप एनर्जेटिक होतो, ओव्हर ऍक्टिव्ह होतो, एक्सेसिव्ह चीअरफुल होतो, त्याच्यानंतर कुठलीही रिस्क घ्यायला तयार असतो, अग्रेसिव्ह होतो, बोस्टफुल होतो, मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो, म्हणजे मी म्हणजे पंतप्रधानच, नरेंद्र मोदी म्हणजे माझे मित्रच. अशा प्रकारचं बोस्टफुलनेस अचानक एखाद्यामध्ये यायला लागतं आणि अनफॉर्च्युनेटली अल्कोहोल आणि कॅनॅबिसमध्ये हे खूप कॉमन आहे. जनरल पॉप्युलेशनमध्ये जर 10 असेल तर आपल्याकडे कमीत कमी 25 आहे, म्हणजे 2.5 पट, 2.5% नाही बरं, 2.5 पट म्हणजे 250% जास्त सुसाईडची पॉसिबिलिटी. डेव्हलप कंट्रीजमध्ये कम्पॅरेटिव्हली कमी आहे. 9% लोकांमध्ये मेल डॉक्टर्समध्ये सुसाईडचे आयडिएशन्स असतात, 11% फिमेल डॉक्टर्समध्ये असतात. साधारणपणे 17% डॉक्टर्समध्ये सुसाईडल आयडियाज आहेत. आपल्यामध्ये पण सुसाईडल आयडियाज असतात आणि जे काही सुसाईड्स होतात त्या मोस्टली 25 ते 40 म्हणजे मोस्ट प्रोडक्टिव्ह एज असतं. कदाचित या गोष्टीमुळे झाल्या असाव्यात. त्याने जर स्टिग्मा सोडून दिला असता, त्याने जर ओपनली त्यांच्या मित्राकडे, सायकॅट्रिस्ट फ्रेंडकडे किंवा आणखी कोणाकडे जर हेल्प मागितली असते किंवा मोकळेपणाने बोलले असते तरी पण कदाचित राईट. त्याच्यानंतर 30% ऑफ सुसाईड्स या कुठल्या ना कुठल्या सायकोलॉजिकल प्रॉब्लेममुळे असतात. साधारणपणे 30 ते 50% लोक सुसाईड आपण प्रिव्हेंट करू शकतो असे असतात. एवढं सगळं असताना जर आपण अजूनही आपल्या डोक्यात स्टिग्मा ठेवला तर आपल्यासारखं नशीब कोणाच नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळं इतर लोकांमध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतात, सबस्टन्स अब्यूज असतील, पुअर स्कोपिंग स्किल असतील, बर्नआउट असतील, लिटिगेशन्स असतील, हे डॉक्टर्समध्ये पण असतात. डॉक्टर्स आर नॉट इम्युन. त्याच्यानंतर एक्झॅगरेटेड सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज डॉक्टरमध्ये खूप जास्त असते इतर लोकांपेक्षा. त्यामुळं होमो टाळा आणि इन्व्हेस्ट मोर टाइम अँड मनी इन अदर स्किल्स. आपला 30% टाइम फक्त प्रॅक्टिसमध्ये गेला पाहिजे. आयडियली किती? 30%. आपण प्रायमरीली डॉक्टर नाही आहेत, आपण अर्निंग डॉक्टर आहेत फक्त, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपला 30% टाइम त्याच्यामध्ये गेला पाहिजे. मग 70%चा टाइम इतर रिक्रिएशनल आणि चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये घालवला पाहिजे. कुठले ॲडिक्शन्स असतील तर कट डाऊन करायचा प्रयत्न करा. स्पेंड मोर टाइम अँड वर्क विथ व्हरायटी ऑफ फ्रेंड्स. हे आपण बऱ्याच वेळा लॅक करतो. आपण आपल्या शेलमध्ये जास्त राहतो, म्हणजे माझे डॉक्टर फ्रेंड्सच पाहिजेत, माझे चांगल्याच कॅटेगरीचे फ्रेंड पाहिजेत असं आपण जास्त करतो. इतर लोकांमध्ये आपण जनरली डॉक्टर लोक मिक्स होत नाही, इन्क्लुडिंग मी. मी कोणाला लेबल नाही करत, बरोबर आहे. आणि बाकीच्या हॉबीज ज्या आहेत, तुमच्या इतर हॉबीज तुम्ही परस्यू करायचा प्रयत्न केला पाहिजे. कोणाला जॉगिंग असेल, रनिंग असेल, रायटिंग, सिंगिंग, ट्रेकिंग, व्हॉट एव्हर जे काही तुम्हाला इतर प्लेजरेबल ऍक्टिव्हिटी करायच्या असतील. असं पण असेल की आतापर्यंत मी फक्त अभ्यासच केलाय आणि प्रॅक्टिसच केली आहे, मला काहीच माहित नाही. सुरुवात करा. सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की काय कशामध्ये इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे सुरुवात करा. आणि या सगळ्या गोष्टीत पार्टिसिपेट करण्याचं कारण आपल्याला काही गोष्टी शिकायच्या, जिंकायच्या असं डोक्यात ठेवूच नका. त्याच्यामुळं जास्तीत जास्त एन्जॉय करायचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही सायकॅट्रिस्ट फ्रेंडला भेटायसाठी हेजिटेट करू नका. बऱ्याच जनरल प्रॅक्टिशनर लोकांच्या मनामध्ये आजही असं मिसकन्सेप्शन आहेत की सायकॅट्रिक मेडिकेशन्स घेतले की त्याची सवय लागते.
किंवा त्याच्यामुळे माणूस डल होतो, ते सगळे जुन्या गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे हे डोक्यातून काढून टाकायचा प्रयत्न करा आणि माइंड विदाऊट हेजिटेशन घेऊन ट्रीटमेंट घ्यायचा प्रयत्न करा. याच्यामध्ये बऱ्याचशे जे आता सांगितलं आहे, अँटी एन्झायटी, अँटी डिप्रेशन किंवा मूड स्टॅबिलायझर्स किंवा अँटीसायकोटिक्स हे माइल्ड डोसमध्ये चालू करून तुम्हाला लवकरात लवकर बरं करता येतं. त्यात काही विशेष नाही. माझी पण तशीच बॉडी पाहिजे असं 8 तास जगतात. त्याच्यामुळं जिममध्ये बरेच लोक टर्मिन नावाचं इंजेक्शन घेतात. टर्मिन, त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला थकवा येत नाही, तुमची एनर्जी लेवल तात्पुरती खूप जास्त वाढते आणि त्याच्यामुळे तुमची बॉडी जास्त होते. पण अल्कोहोल आणि कॅनॅबिस पेक्षा जास्त खतरनाक साईड इफेक्ट मी टर्मिनचे बघितले. इमिडिएटली सायकॅट्रिक हॉस्पिटलमध्ये हातपाय बांधून आणण्याची वेळ टर्मिनमुळे येते आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त असतात. त्याच्यामुळं कोणी वापरत असेल त्याला डिस्करेज करा किंवा जिममध्ये तसं सांगा की हे वापरून चालत नाही, योग्य नाही. ठीक आहे. व्हाईटनर एक याच्यामध्ये जे काही फ्युम्स असतात त्या ॲडिक्टिव्ह असतात. जसं अल्कोहोल सारखं असतं तसं त्याचे फ्युम्स पण ॲडिक्टिव्ह असतात. काही लोक व्हाईटनर, काही लोक थिनर वापरतात, काही लोक पेट्रोल वापरतात. म्हणजे हे खूप ॲडिक्टिव्ह आहे. आणि प्रॉब्लेम असा असतो की डायरेक्टली ते नाकातून मेंदूपर्यंत जातं आणि या गोष्टीचा इतर लोकांना वासही येत नाही. त्याच्यामुळं शाळेतल्या मुलांमध्ये खूप कॉमन आहे. छोट्या झोपडपट्टीच्या आजूबाजूला ज्या शाळा असतात त्याच्यामध्ये व्हाईटनरचं प्रमाण खूप जास्त आहे, कारण त्याचा वास येत नाही. थिनर, व्हाईटनर खूप खूप कॉमन आहे. आणि आणि 70% सायकोसोमॅटिक कंप्लेंट सायकोलॉजिकल असतात. त्याच्यामुळं तो सायकोलॉजिकल फॅक्टर जर आपल्याला दुरुस्त करता आला तर तुमचे सिम्पटम्स कायमचे निघून जातील. सर, एक कॉमन प्रश्न विचारू. आमच्या सगळ्यात जीबी लोकांना येस येस आमच्याकडे पेशंट येतात आणि समजा त्यांची मिसेस किंवा मुलगी म्हणते नाही, तेच तो काउन्सिलिंगचा रोलच तो आहे ना की ताणतणावामुळे जर दारू पित असतील तर तू फक्त एका संकटातून दुसऱ्या संकटात चालले असतं सांगायचं, बरोबर. आणि ताणतणाव हँडल करण्याची कॅपॅसिटी तुझी अल्कोहोलमुळे आणखी जास्त इम्पेड होणार असं सांगितलं तर कदाचित तो जर हुशार असेल थोडा फक्त ऐकेल. शेवटी काही लोकांना रॉक बॉटम कन्सेप्ट जास्त आवडते, म्हणजे फार तळाला गेल्याचं त्यांना कळत नाही. त्याच्यामुळे लेट देम गो. म्हणजे जास्त प्रमाण सुसाईडचं प्रमाण जास्त आहे, बरोबर. त्याची जरा कारण विषय केलं तर बरोबर. आता सांगितल्याप्रमाणे वर्क सगळ्यात आणखी एक महत्व असतं की डॉक्टर लोक जनरली बाकी लोकांसोबत मिक्सअप होत नाही आणि आपण आपल्या 4 डॉक्टर मित्रांसोबत मिक्सअप व्हायचा प्रयत्न करतो. कारण डॉक्टर लोक काय करतात की डॉक्टरकडे येतच नाही. सायकॅट्रिस्ट आपण मित्र आहेत, फ्रेंड्स आहेत, तुम्ही एका फोनवरती आहे सगळे सायकॅट्रिस्ट आहेत, एव्हरीबडी अवेलेबल. पण बऱ्याच वेळा कोणीच विचारत सुद्धा नाही की मला एवढं डिप्रेशन आहे. डिप्रेशन एकदा आपण का आज छोटे प्रोग्राम्स आपण घेतले तर सगळ्यांना अवेअरनेस कमीत कमी याची माहिती आपल्याला मिळायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा हेल्थ सिकिंग व्हायला पाहिजे. जर हेल्थ सिकिंग नाही झालं तर आपलं नुकसान सगळ्यांना होऊ शकतं. आणि छोटीशी गोष्ट की तुम्हाला जर वाटलं जरा जरी डाऊट तुम्ही भले या 1 मिनिट काही लोकांना नुसते सल्ले दिले जावे बाबा काही नाही डिप्रेशन, तुम्ही बिंदास राहू शकता. त्याच्यामुळे बिंदास तुम्ही येणं आणि त्याचा अवेअरनेस मध्ये सिम्पटम्स कळणे. ऍडिक्शनचं सुद्धा मला काय विचारलं की प्रिकंडिशन केलं प्रत्येकाचा मी कुठं दारू पितो हा जर त्याचा प्रश्न आहे किंवा दारू पिण्याला किंवा कशाला कारण दिला मला टेन्शन आहे, मला हे मला ते, मला बायकोच भांडली, आईच भांडली, तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. ह्या जस्टिफिकेशन, रिझनिंग, डिनायल, मिनिमायझेशन असे वेगवेगळे डिफेन्स मेकॅनिझम असतात. त्यामुळे हे डोक्यातून आपण काढणं फार गरजेचं आहे. आणि तुमच्या माइंडसेट सांगतो की सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स ठेवण्यामध्ये सायकॅट्रिस्ट एक्सपर्ट असतात. म्हणजे तुम्ही जर केबिनमध्ये येऊन भेटला तर बाहेर भेटला तरी मी सांगणार नाही, पण तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही काल मला भेटले. हे आमच्या प्रोफेशनचाच भाग आहे. थँक्यू, धन्यवाद सर. तर मी आता म्हणलं जेवण झाल्यानंतर कसं काय बघावं,
तर आजचा विषय आहे कम्युनिकेशन, राईट. कम्युनिकेशन जेव्हा आपण बोलतो का आज इथं सगळे जमा झाले आहेत, ठीक आहे, तर आज आपण इथं डॉक्टर म्हणून जमा झालो तर आहोतच, पण आपण एक पहिल्यांदा ह्युमन बिईंग आहोत आणि एक स्पेशल प्रकारचे ह्युमन बिईंग आहोत. बरोबर. कुठल्या प्रकारचे? आपण दुसऱ्यांची काळजी घेतो, बरोबर आहे, दुसऱ्यांना हील करतो, बरोबर आहे, आणि दुसऱ्यांना ट्रीट पण करतोय. ह्या सगळ्यांमध्ये काय आहे की आपलं कसं करतो तुम्ही सांगू शकाल? सॉरी, डायलॉग, अजून लिसनिंग, बरोबर आहे. जेवढं आपण पेशंटचं ऐकतो तेवढं घरच्यांचं ऐकतो का? तर प्रत्येक वेळेस आपण कम्युनिकेट करताना आपण पेशंट सोबत वेगळं वागतो, पेशंटच्या सोबत कम्युनिकेट करताना आपली पद्धत वेगळी असते, बरोबर आहे ना. दुसरं काय की पेशंटच्या सोबत आपण बोलतोच, ठीक आहे, म्हणून म्हणतात की शब्दामध्ये जीव असतो का नाही. आजूबाजूला कल्चर सेम असतं, पण त्यांचं विचार करण्याची पद्धत, बाहेरचे एक्सपिरियन्स सोबत घेण्याची पद्धत वेगळी असते, त्यांची कम्युनिकेशन करण्याची पद्धत ही वेगळी असते. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आपला स्वभावच आपलं ठरवतो की पुढचं आपण कुठल्या पद्धती, आपण कुठल्या गोष्टीचा विचार करतोय, कुठल्या भावना त्या विचारांमध्ये आपल्यामध्ये येत आहेत आणि आपण कसं वागतोय आणि आपण कसं कम्युनिकेट करतोय, बरोबर आहे. मग काय होतं, जसं जसं वय वाढत जातं आपले हे पॅटर्न फिक्स होत जातात आणि एका वयाच्या विशिष्ट टप्प्यानंतर आपण लक्ष देत नाही त्या गोष्टीकडे, आपण कसं बोलतोय, बरोबर आहे. तर ह्यामध्ये काय आहे की आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे, आपण किती अवेअर आहोत. प्रत्येक वेळेस आपण आपल्या पद्धतीला, आपल्या बोलण्याच्या ज्या स्टाईल असतात, किंवा काही लोक थोडंसं अथॉरिटेटिव्हली बोलतात, काही लोक थोडंसं रागावून बोलतात, काही लोक खूप प्रेमाने बोलतात, पण कुठल्या पेशंटला कसं बोललं पाहिजे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण काय करतोय ह्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. म्हणजे आपण सेल्फ अवेअर, जेवढं आपण अवेअर होतो आपल्या कम्युनिकेशन बद्दल तेवढं आपण इफेक्टिव्हली त्यांच्यासोबत कनेक्ट करू शकतो, त्यांच्यासोबत ट्रीटमेंट करू शकतो. ह्याच्यानंतर दुसरा भाग काय की पेशंट तुमच्याकडे येतो, एकतर दुखणं असतं काहीतरी, बरोबर आहे, गेलेला असतो, घाबरलेला असतो, रिपोर्टमध्ये हे आलंय, सिंपती पाहिजे असती, बरोबर आहे, रिअश्युरन्स पाहिजे असतो, त्यांना दुसरं काही हवं नसतं, ते कुठल्याही भावना घेऊन येऊ द्या. तुम्ही त्यांना जर रिअश्युअर करू शकलात तुमच्या कम्युनिकेशन थ्रू, ते जसं बोलतात तसंच आपण जर बोललो, बरोबर, त्याला म्हणतात की आपल्या स्वभावाच्या पॅटर्नमुळं, आपल्या काही विशिष्ट गोष्टींमुळे, कम्युनिकेशनमुळे आपण रिस्पॉन्ड करणं बंद करतो, रिॲक्ट जेव्हा करतो त्यावेळेस प्रॉब्लेम सुरू होतात. आलं लक्षात. तर कम्युनिकेशन मधला हा भाग आपण लक्षात घेणं पाहिजे. आपला स्वभाव वेगळा असतो, सगळ्याचे स्वभाव वेगळे असतात, त्यांना काय हवंय किंवा त्यांचं काय आपल्या भावना असतील. राग येतो का पेशंट? इंटेन्शनली आपण अक्षर खराब करतो ही गोष्ट वेगळी, पण जर तुम्हाला जर शाळेतला मास्तर आठवत असेल, त्यांनी मारलं होतं, तुमचं अक्षर खराब होतं आणि त्याचा राग तुम्ही त्या पेशंटवर काढताय, ट्रान्सफरन्स झाला की तुमची जुनी कुठली तरी भावना त्यांनी ट्रिगर केली आणि तुम्ही त्याच्यावर रागवलं, त्या भावनेमुळं ते काउंटर ट्रान्सफरन्स. म्हणजे आपल्या जजमेंटला, आपल्या वागण्याला जर तुम्ही भावनिक दृष्ट्याने ओव्हरटेक करू देत असाल तर तो तिथं प्रॉब्लेम क्रिएट होतो. मग हे कुठेतरी आपण बाजूला ठेवलं पाहिजे. कंपॅशन ठेवलं नाही तर काय होणार आहे, हळूहळू त्याचं रूपांतर आजारात होणार, डिप्रेशन होईल, एन्झायटी होईल, की तो एक पॅटर्न तयार होतो, तो चेंज होत नाही. नंतर काही झालं की आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो, स्वतःचे सेल्फ इस्टीम बद्दल, स्वतःच्या डिग्रीबद्दल, स्वतःच्या आपण जे अचीव्ह केले, इम्पोस्टर सारखं, इम्पोस्टर सिंड्रोम म्हणतो आपण. कुणासोबत कम्युनिकेट करताना कुणासोबत येतो आहे, डोक्यात क्लिक होती एक व्यक्ती किंवा ह्याच्यासोबत संवाद साधणं लय अवघड आहे. बाईक असतात, शेजारी असतो, कुठेतरी बाजूचा असतो किंवा मित्र असतो, शेजारी नाही, शेजारी. तर काय होतं की याच्यामध्ये आपल्याला काय होतं की आपण जर विचार केला की त्या व्यक्तीच्या पद्धतीने जर विचार करायचा प्रयत्न केला, बिईंग इन देअर शूज, त्यांना काय हवंय, त्यांना कसं वाटतंय, तर आपली कम्युनिकेट करण्याची पद्धत बदलते. आणि हेच आपण पेशंट सोबत सुद्धा लागू करणं गरजेचं आहे. माणूस झेंडा घेऊन चाललाय, काय वाटेल, दिंडी म्हणताल का त्याला, बरं वाटेल का? समूह काय करतो, एकमेकांना धरून घेऊन जातो, एकटा पण मागं राहिलं तर सोडून जात नाही. माझी दिंडी पुढे गेली, मी चाललो, त्याला काय कमी पडलं, पाणी लागलं तो देतो, बरोबर आहे, याला म्हणतोच आपण सपोर्ट सिस्टीम.
मग ही सपोर्ट सिस्टीम इथं बसली ती कोण आहे? ही सगळी वारकरी लोक हेल्थ केअरची आहेत. आणि ही दिंडी तुम्ही कुठली घेतली पाहिजे? भावनिक दिंडी तुम्ही पुढं कॅरी फॉरवर्ड केली पाहिजे. का? कुणाला काही लागलं तर आपण एकमेकांत बोलू. कारण की स्वतःहून डॉक्टरकडे सायकेट्रिस्टकडे जाणं अवघड आहे. मग शेजारचा मित्र असतो, चल मी घेऊन जातो, मी बाहेर थांबतो, तू जाऊन मध्ये काय असेल बोल, असंही करणारे असतात डॉक्टर काय. आणि ऑन अ लाईटर नोट, काही त्रास नसलं तरी जा, तुला वेळ लागले म्हणून सांगणारे सुद्धा असतात. बरोबर आहे. पण आपण हे लक्षात घेणं पाहिजे की त्याला किती गरज आहे. आम्ही बरेच पेशंट नाही पाठवत. त्या गोष्टीचा तो वेगळा स्ट्रेस आहे सर. नाही, पेशंटला नाही हो, मित्राला. आता तुम्ही डॉक्टरला घेऊन गेले सोबत, डॉक्टरकडे फीस कुठे घेतो? पेशंटला नाही, मी म्हटलं डॉक्टरने डॉक्टरला घेऊन गेलं पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यामुळेच हा प्रोग्राम ठेवलाय सरांनी की आपण डॉक्टरनी दुसऱ्या मित्राला घेऊन जाणं गरजेचं आहे की सायकियाट्रिस्टकडे जावा. आणि ही आपण कुणासोबत चाललोय, आपल्या दिंडीमध्ये आपला सपोर्टेड कोण आहे हे लक्षात घेणं पण गरजेचं आहे. जसं सरांनी सांगितलं, गाडेकर सरांनी, 4 पेशंट सगळे पेशंट माझ्याकडे झालेच पाहिजेत असं नाही. तुमचा खरा कॉम्पिटेटिव्ह कोण आहे तर तेच तुम्ही स्वतः आहात. त्याच्यामुळे दुसऱ्याचा हेवा किंवा दुसऱ्याला घेऊन जाणं किंवा त्याला मदत करणं ह्याच्यात चुकीचं काही नाही. आणि दुसऱ्या खरा मित्र कोण, खरा आपला संती कोण हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं. त्याला काही डिग्री लागत नाही कळायला. काळाने वेळेने सगळ्याला शिकवलंय ती गोष्ट. मग त्या ह्याच्यामध्ये आपण त्यांना शिकणं, त्यांना सोबत ठेवणं गरजेचं आहे. तर ते तुम्हालाही घेऊन जातील, त्यांनाही त्रास झाला ते घेऊन. आपण स्वतःची जबाबदारी घेतलीच पाहिजे. त्याच्यासोबत शेजारची घेतली पाहिजे, शेजारच्या डॉक्टरची. बरोबर आहे. तर सर्वात महत्त्वाचं कम्युनिकेशनमध्ये काय? रिस्पॉन्ड बट डोंट रिॲक्ट. ठीक आहे. कुणाला काही प्रश्न असेल तर विचार. तर माझे गुरुजी सरांचा विषय आता कम्युनिकेशन. सो मला सांगा, हजबंड वाईफ मध्ये जे कम्युनिकेशन म्हटले की प्रेमाचं कम्युनिकेशन, तर किती लोकांनी गेल्या वर्षभरात बायकोला बोलावलेलं आहे? 1 2 3 4. आता आपण जर असं पाहिलं, एक छोटीशी कम्युनिकेशन आहे आणि पैसे पण लागत त्याला गोष्टीला. असे जे जेस्चर असतात, आपण म्हणतो ना की रोमॅन्टिक बिहेवियर, बऱ्याच वेळा काही काळाने आपली सुंदर जो आपण लग्नाच्या आधी असतो, लग्नानंतर सुरुवातीचा पिरियड आहे, तर 40-50 आल्यानंतर सगळंच विसरून जातं. तर आपल्याला थोडासा वागण्यामध्ये कम्युनिकेशन आणि रोमॅन्टिक बिहेवियर केलं जाते. छोट्या गोष्टी असतात. बायकोशी इतक्या वर्ष रोमॅन्टिक राहायचं. तर ह्या गोष्टी जर तुम्ही केलं तर डेफिनेटली आपलं इम्प्रुव्हमेंट होईल आणि बराच वेळा वादविवाद हे सगळे नष्ट होऊन जातात. थँक्यू. धन्यवाद सर. मी आता पहिली for giving me this opportunity to talk on this platform and शायद मैं कुछ आप लोगों की मदद कर सकूं अवेयरनेस के लिए. तो आज का टॉपिक है सेक्सुअल हेल्थ इन डॉक्टर्स, विच इज़ यूजुअली ओवरलुक्ड. हम इतना ध्यान नहीं देते हैं उस चीज़ को लेके. एंड हाँ, मेरी हिंदी अच्छी है मराठी से, तो मैं हिंदी में थोड़ा ज़्यादा बोलूँगी. सो आज हम इस बारे में बात करेंगे कि सेक्सुअल हेल्थ एक्चुअली क्या होती है, विच इज़ हम अपने पेशेंट्स को तो ट्रीट करते हैं. सेक्सुअल इश्यूज़ के साथ जब हमारे पेशेंट्स आते हैं तो हम उनको ट्रीट करते हैं, बट हम कहीं ना कहीं खुद भूल जाते हैं कि शायद हमको भी ये प्रॉब्लम हो सकती है एज ए डॉक्टर्स. तो आज का जो हम टॉपिक डिस्कस करेंगे, नॉट एज ए मेडिकल टॉपिक वी आर गोइंग टू डिस्कस, बट वो हमारे लिए कैसे हेल्पफुल हो सकता है. हमारी क्या बाउंड्रीज होती है व्हेन वी डील विद सेक्सुअल पेशेंट्स, या हम अपने अंदर सेल्फ अवेयरनेस कैसे बढ़ा सकते हैं रिगार्डिंग द सेक्सुअल इश्यूज़. एंड अपार्ट फ्रॉम ऑल दीज थिंग्स, मैं थोड़ा सा इस पर भी बोलना चाहूँगी कि बाउंड्रीज जो होती हैं डॉक्टर्स की, विच आर यूजुअली ओवरलुक, बिकॉज मेडिकल प्रैक्टिस में बाउंड्रीज बहुत इंपॉर्टेंट होती है, स्पेशली व्हेन वी टॉक अबाउट द सेक्सुअल इश्यूज़, बिकॉज ये इमोशनली चार्ज टॉपिक होता है. देयर इज़ अ वेरी थिन लाइन बिटवीन एम्पैथी एंड ओवर इन्वॉल्वमेंट.
एंड अगर वो थोड़ी सी भी ब्लर हो गई तो वी कैन लैंड अप विद सीरियस कॉन्सिक्वेंसेस। सो थोड़ा सा हम इसमें भी बात करेंगे। हाइज करते हैं, कई बार वो बर्डन हम घर पे भी लेके आ जाते हैं, तो दैट्स वाई दिस टॉपिक इज़ द नीड ऑफ द आवर। एंड वर्क लाइफ बैलेंस मैंने बहुत गंदा देखा है डॉक्टर ने, बीइंग कमिंग फ्रॉम अ डॉक्टर फैमिली, तो मैंने खुद के अपने फादर को देखा है कि वो कितना इम्बैलेंस करते थे। इसलिए मेरी माँ ने बोला कि इसकी शादी डॉक्टर से नहीं करेंगे, इसकी शादी इंजीनियर से करेंगे, तो मेरी शादी के इंजीनियर से हुई है इसीलिए। तो शायद आज शायद इस बारे में मैं बोल सकूँ। So why doctors need to be aware of sexual topics या sexual dysfunction या sexual issues? Because sexual dysfunction is really very common. हम डॉक्टर्स रिपोर्ट नहीं करते हैं, इसके बारे में कम डेटा है, तो डेटा मेरे पास उस चीज़ का नहीं है कि कितने डॉक्टर सफ़र करते हैं। बट अगर हम देखा जाए, रिसेंट में एक क्रॉस सेक्शनल स्टडी हुआ था इंक्लूडिंग 16 to 60 years ऑफ एज ग्रुप ऑफ मेल पेशेंट्स, जिसमें 81% ऑफ मेल रिपोर्टेड एटलीस्ट वन टाइप ऑफ सेक्शुअल डिसफंक्शन इन देयर लाइफ टाइम, जिसमें कि मोस्ट कॉमन जो सेक्शुअल डिसफंक्शन होता है दैट इज़ रिगार्डिंग द मिसकंसेप्शंस अबाउट द सीमेन। सीमेन को लेके काफ़ी भ्रांतियाँ होती हैं लोगों में कि कम बन रहा है, ढंग से नहीं बन रहा है, उसमें इतने स्पर्म्स नहीं है, प्रेग्नेंट हो पाएंगे कि नहीं हो पाएंगे। एंड दिस इज़ नॉट ओनली रिगार्डिंग द जनरल पॉपुलेशन, हमारे डॉक्टर्स के अंदर भी इस टाइप की भ्रांतियाँ होती हैं। सो एक ये बहुत कॉमन है। दूसरा इरेक्टाइल डिसफंक्शन मीन्स नॉट एबल टू initiate, maintain or sustain erection during the sexual activity. अगर देखा जाए स्टडीज़ के हिसाब से तो 1 in 10 मेल सफ़र फ्रॉम इरेक्टाइल डिसफंक्शन इंक्लूडिंग द फिजिशियंस ऑल्सो या डॉक्टर्स ऑल्सो। और इसमें से देखा गया है कि जो 25% जो ग्रुप है दैट कम्स अंडर 30 years ऑफ एज ग्रुप। सो इतना ज़्यादा इरेक्टाइल डिसफंक्शन का प्रॉब्लम है। देन अदर सेक्शुअल इश्यूज विच आर वेरी करते हैं, कई बार फिजिकल भी हो सकता है, कई बार साइकोलॉजिकल भी हो सकता है। फिजिकल रीजंस लाइक maybe if a person is not able to perform well during the sexual activity, they usually start avoiding the sexual activity, और वो इस कंप्लेंट के साथ आते हैं कि मुझे इच्छा ही नहीं होती है सेक्स करने की। तो दिस इज़ वेरी कॉमन। बाद में जब when we go into the detail, then we come to know कि yes, it is because of the erectile dysfunction or premature ejaculation or any other physical alignment, because of that this happens. और अगर हम बात करें फीमेल्स में, तो फीमेल्स में जो बहुत कॉमन सेक्सुअल इशू, सो लॉस ऑफ लिबिडो के बारे में थोड़ा सा मैं ज़्यादा बोलूँगी, बिकॉज बीइंग अ साइकेट्रिस्ट मैं ये केसेस ज़्यादा देखती हूँ जहाँ पे लॉस ऑफ लिबिडो कई बार आते हैं लोग लेके कि भाई वाइफ को लेके आते हैं कि she doesn't have the desire to have the sexual activity. In fact, vaginismus के recent में मैंने केस देखी and that to a female gynecologist. I was shocked कि female gynecologist को कैसे ये. Then we went into the history, so there was a history of sexual abuse with the female. Because of that, she ended up with loss of libido कि उसको सेक्स करने की इच्छा ही नहीं हुई। हस्बैंड ने सोचा कि यार ये कैसे गायनेकोलॉजिस्ट है जिसको सेक्स के बारे में नहीं पता या सेक्स करने की इच्छा नहीं होती, लेकिन ऐसा नहीं है। जनरल पॉपुलेशन को अगर प्रॉब्लम होता है तो फिजिशियंस को भी, डॉक्टर्स को भी प्रॉब्लम हो सकता है। जस्ट द थिंग इज कि इट इज़ नॉट वेल रिपोर्टेड इन आवर कम्युनिटी बिकॉज ऑफ द स्टिग्मा। देन इफ वी टॉक अबाउट मेंटल हेल्थ थिंग्स रिगार्डिंग sexual dysfunction, so it's a vicious type of cycle. If a person is having depression, anxiety or other type of psychological issues, that can lead to loss of libido or disinterestedness, मतलब कुछ करने का मन नहीं होता, तो obviously it will include the sexual part also. So obviously it can lead to loss of libido, या फिर अगर इच्छा नहीं हो so erections भी नहीं होंगे, और the person can end up with premature ejaculation also. So वहाँ पे जब प्रॉब्लम आती है तो अगेन वो साइकोलॉजिकल इश्यूज, पार्टनर का प्रेशर आने लगता है कि यार तुम परफॉर्म नहीं कर पा रहे हो, तुम कुछ कर नहीं पा रहे हो, तो एक वो रिलेशनशिप इश्यूज भी आने लगते हैं। दूसरा एक उसमें कि मतलब पहले तो साइकोलॉजिकल इश्यूज के कारण ये प्रॉब्लम हो रहा था, अब उस प्रॉब्लम के कारण और साइकोलॉजिकल इश्यूज हो, तो बेटर वी शुड टेक हेल्प रिगार्डिंग दिस। देन इलेक्शंस के लिए वो नहीं होती हैं। सो अगेन ब्लड प्रेशर एंड दिस कैन लीड टू chronic illnesses like cancer, rheumatoid arthritis, they can also cause these type of sexual issues. Then there are many drugs which can cause sexual dysfunction. As a physician,
हम प्रिस्क्राइब कर देते हैं। इनफैक्ट साइकेट्री में भी ऐसी मेडिसिन होती हैं विच कॉज इरेक्टाइल डिसफंक्शन और सेक्शुअल इशू और लॉस ऑफ लिबिडो। सो इन दैट केस वी नीड टू रिवाइज या पेशेंट को पूछना चाहिए, और अगर हम भी वो मेडिसिन ले रहे हैं सो वी शुड बी अवेयर ऑफ दोज मेडिसिन कि हाँ इनसे भी ये प्रॉब्लम हो सकती है। लाइक एंटी हाइपरटेंसिव जो बहुत कॉमनली प्रिस्क्राइब होती है मिथाइलडोपा या क्लोनिडिन, इससे बहुत सीवियर साइड इफ़ेक्ट्स होते हैं। लेकिन अगर पेशेंट डॉक्टर से बोलता है, पहले तो बोलता नहीं है, अगर वो बोल देता है तो डॉक्टर क्या बोलता है, अरे यार पहले तुम अपना ब्लड प्रेशर तो ठीक कर लो, बाद में सेक्स के बारे में सोचना। तो इतना सेकेंडरी हो जाता है कि फिर पेशेंट भी डरने लगते हैं कई बार बोलने को। तो इन केस हमें जब भी पेशेंट आता है या हम भी कोई मेडिसिन देते हैं एज ए फिजिशियन, वी शुड नो द साइड इफेक्ट्स ऑफ दोज मेडिसिन। Then life stages play a vital role in sexual issues. Mood swings can end up with low sex desire issues in a female. And then prolactin high होता है जिसके कारण sex desire reduce होता है। आपकी पूरी लाइफ चेंज हो जाती है एज ए फीमेल, आपकी नींद नहीं होती है ढंग से, आपको फिजिकल प्रॉब्लम्स होने लगती है, बैक पेन होने लगता है। तो हस्बैंड को वही दिखता है कि यार ये मतलब अकेली थोड़ी ना माँ बनी है, दुनिया में हर कोई माँ बनता है, इसी को इतने प्रॉब्लम क्या है। बट अभी उसको इमोशनली तो समझो, उसको फिजिकल प्रॉब्लम्स हो रहे हैं उसको समझो, फिर तुम ये बताओ कि क्या है। तो इन केस एट दैट टाइम इमोशनल अवेलेबिलिटी ऑफ अ हस्बैंड इज़ वेरी इंपॉर्टेंट। इफ़ यू आर इमोशनली अवेलेबल, मे बी आपकी जो वाइफ है वो फिर सेक्सुअली भी एक्टिव हो सकेगी। देन मेनोपॉज इज़ अ मेजर कॉज ऑफ सेक्सुअल इश्यूज, क्योंकि अगेन द हार्मोन लेवल एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन विच गोज डाउन कैन कॉज मूड स्विंग्स। तो साइकोलॉजिकल इश्यूज तो होते ही हैं जिसके कारण प्रॉब्लम होता है। अपार्ट फ्रॉम दैट क्या होता है, ये हार्मोन्स मेंटेन योर वेजाइनल लाइनिंग ऑल्सो, बट व्हेन वी अप्रोच मेनोपॉज एज फीमेल्स तो ये वेजाइनल थिनिंग होने लगती है जिसके कारण वेजाइनल ड्राइनेस होता है। Whenever a female is though mentally excited but उसकी बॉडी साथ नहीं देती। लाइक मेरे पास में मेल डॉक्टर्स भी रहे हैं, पेशेंट्स रहे हैं। तो एक बार तो वो आए, फिर वो मेडिकल पे गए, मेडिकल पे अरे मेडिकल वाले ने प्रिस्क्रिप्शन देखा, अच्छा ये डॉक्टर है, और डॉक्टर को देखा तो डॉक्टर घबरा गए। फिर उसके बाद से वो आए नहीं डर के मारे। फिर वो फ़ोन पे ही कंसल्टेशन ले लेते हैं, मेडिसिन भी ढंग से नहीं लेते हैं, या फिर सेल्फ मेडिकेट करने लगते हैं। तो ये बहुत कॉमन इशू होता है। एक बार और ऐसे एक डॉक्टर आए मेरे पास, उनकी वाइफ ज़बरदस्ती उनको लेके आई कि चलो चलो, बिकॉज उनके बीच में काफ़ी प्रॉब्लम्स हो रहे थे सेक्सुअल इश्यूज़ को लेके, जिसके कारण वो परफॉर्म नहीं कर पा रहे थे, प्रेगनेंसी भी नहीं हो पा रही थी। तो डॉक्टर आए, अच्छे से बात की, आई टुक द हिस्ट्री, सब अच्छे से हुआ। बट व्हेन ही केम टू नो कि आई एम अ पार्ट ऑफ एसोसिएशन जहाँ के वो भी मेंबर हैं, उसके बाद से दूसरी बार उन्होंने अपना मुँह ही नहीं दिखाया मुझे। तो इस चीज़ से आपको बाहर निकलना पड़ेगा। जैसे सर ने बोला कि कॉन्फिडेंशियलिटी हमको सिखाई जाती है हमारे फर्स्ट ईयर से, मतलब इसके जब हम साइकेट्री करते हैं कि भाई ये चीज़ कहीं लीक नहीं होनी चाहिए। तो इतना हम पर भरोसा रखो कि हम आपको जैसे और लोगों को ट्रीट करते हैं, हम और प्यार से आपको भी ट्रीट करेंगे, लेकिन आप आओ, हम उस चीज़ को मेंटेन करके रखेंगे। देन वही प्रोफेशनल रिपरकशंस की हम तो ट्रीट अपने आप से कर लेते हैं, हम सेल्फ मेडिकेट कर लेते हैं, जब नहीं होता दम तब फिर वो आते हैं। देन लैक ऑफ टाइम, सुबह की भी ओपीडी, शाम की भी ओपीडी, नाइट की भी शिफ्ट, दिन की भी शिफ्ट, कब जाएं हम। मतलब हम बोलते हैं अपने पेशेंट्स को कि आपको अपने आप को इम्पोर्टेंस देनी चाहिए, ये प्रॉब्लम है आपका, लेकिन जब हमारे ऊपर बात आती है तो हम क्यों भूल जाते हैं प्रायोरिटी। इट्स ऑल अबाउट द प्रायोरिटीज़ कि हमें अपनी हेल्थ को भी प्रायोरिटीज़ देनी पड़ेगी। देन बैरियर्स इन एड्रेसिंग पेशेंट सेक्सुअल इश्यूज़ क्यों आते हैं, लैक ऑफ ट्रेनिंग, हमको प्रॉपर ट्रेनिंग ही नहीं दी जाती। एज ए MBBS मुझे याद है कि फाइनल ईयर में जाके साइकेट्री का एक 15 मार्क्स का क्वेश्चन आता था, उसमें भी हम सीजोफ्रेनिया या बाइपोलर पढ़ लेते थे, और अगर सेक्सुअल इश्यूज़ पे कुछ इरेक्टाइल डिसफंक्शन या प्री मैच्योर पे आता था तो हम छोड़ देते थे कि 5 मार्क का तो आएगा, कौन से नंबर कट जाएंगे हमारे। तो लैक ऑफ ट्रेनिंग, कम्युनिकेशन स्किल्स हमको आता नहीं है। देन टाइम प्रेशर इन प्रैक्टिस, अगेन जब भी आप सेक्सुअल पेशेंट्स के साथ डील करते हो तो जो भी मतलब ऐसा कोई भी टेस्ट नहीं है जो हम प्रॉपर इसके लिए डायग्नोज, जैसे डेंगू मलेरिया के लिए होता है वैसा इसके लिए प्रॉपर कोई टेस्ट नहीं है। यस, हार्मोन लेवल्स हम टेस्ट करते हैं, बट नहीं, तो ऑल इज बेस्ड ऑन द हिस्ट्री। इसके लिए आधा घंटा पौन घंटा हमें रुकना पड़ता है, हिस्ट्री लेना पड़ता है, लेकिन लोगों के पास इतना टाइम नहीं है, फटाफट ओपीडी निपटाई, और ये अर्जेंट प्रॉब्लम तो है नहीं है तो बाद में देख लेंगे। देन कल्चर एंड सोशल टैबूज, हमारे इन इंडिया हमें ऐसा बढ़ाया जाता है कि हम बूढ़े आदमी से नहीं पूछ सकते कि तुम्हारी सेक्स लाइफ कैसी है, या हम अपोजिट जेंडर से नहीं पूछ सकते कि तुम्हारी सेक्स लाइफ कैसी है।
कि बोला ही गया हमको कि इस बारे में ज़्यादा बात ही नहीं करनी है। तो ये टैबूज आ जाते हैं जिसके कारण हम कई बार रुक जाते हैं पेशेंट से पूछने के लिए। देन पर्सनल डिस्कम्फर्ट, मतलब मैंने अपनी सेक्सोलॉजी की प्रैक्टिस 2015-16 से प्रॉपरली स्टार्ट की थी। तो मेरे जो फीमेल कलीग्स हैं, मेरे फीमेल साइकेट्रिक जो फ्रेंड्स हैं, तो वो तो देखते ही नहीं, वो मेरे पास ही भेज देते हैं कि नहीं तुम डील कर लो, क्योंकि वो पर्सनल डिस्कम्फर्ट रहता है। बचपन में भी अगर कोई बच्चा नंगा आ जाए ना तो हम शेम बोलते हैं, तो वो दिमाग में ऐसा घुस जाता है ना शेम कि इट्स ऑल अबाउट शेम एंड नथिंग एल्स। तो इससे भी बाहर हम निकलना पड़ेगा अगर हमें सेक्सुअल पेशेंट्स को ट्रीट करना पड़ेगा। देन एजम्पशन कैसे होता है ना, जैसे कोई बूढ़ा आदमी आया या अनमैरिड आया ट्रीटमेंट के लिए एज ए फिजिशियन के पास, तो यार ये तो बूढ़ा आदमी, इसकी तो सेक्स लाइफ कुछ होगी नहीं, 60+ है तो क्या कर लेगा ये, तो हम ये पूछते नहीं हैं। या फिर कोई अनमैरिड है तो इसके पास तो पार्टनर नहीं है, तो इससे क्यों पूछना, अरे पूछ के तो देखो, हो सकता है उसका हो कुछ इश्यूज। तो वी शुड एड्रेस दोस इश्यूज, वी शुड नॉट एज्यूम दिस थिंग। एंड यस, सिस्टमिक बैरियर्स, प्रॉपर रेफरेंस नहीं है हमारे पास, कौन थेरेपिस्ट है, कौन काउंसलर्स हैं, ये नहीं पता होता। तो कई बार ये चीज़ें भी आती हैं बैरियर के रूप में, जिसके कारण हम पेशेंट्स को नहीं भेज पाते हैं या पेशेंट को नहीं ट्रीट कर पाते हैं। देन मेंटेनिंग प्रोफेशनल बाउंड्रीज, जैसे मैंने बोला कि मैं प्रोफेशनल बाउंड्रीज के बारे में बोलूँगी, बिकॉज ये सेक्शुअल इशू इतना ज़्यादा हीटेड अप टॉपिक है, इतना इंटीमेट है कि स्वाभाविक है कि लोग आपकी तरफ अट्रैक्ट हो जाते हैं। क्योंकि हमने भी अपनी ओपीडी में ये चीज़ फेस की है कि जब मेल आते हैं हमारे पास या फीमेल्स आते हैं तो वो प्रॉब्लम होता है। व्हेन वी टॉक अबाउट योर बेडरूम इश्यूज, वो अट्रैक्शन, ओवर इन्वॉल्वमेंट लगता है, दो हम एम्पैथी दिखाते हैं लेकिन उनको कुछ और लगता है। सो वी ऑल्सो एंड अप इन मेस समटाइम, जो कि फिर हमको ही क्लियर करना पड़ता है या हमारे कलीग्स क्लियर करवाते हैं वो चीज़। तो बाउंड्रीज क्यों इंपॉर्टेंट है, बिकॉज किसी भी प्रोफेशन में रिस्पेक्ट और ट्रस्ट बहुत इंपॉर्टेंट है। बाउंड्रीज इसलिए इम्पॉर्टेंट है सेक्सुअल प्रैक्टिस में। दूसरा, अगेन ओवर इन्वॉल्वमेंट कैन एंड अप विद समथिंग एल्स, तो इसलिए इम्पॉर्टेंट है। पेशेंट मेकिंग एडवांसेज, अगर आपको लगता है कि आपका पेशेंट एडवांटेजेस ले रहा है या फ्लर्टियस हो रहा है, जो कि ओपीडी प्रैक्टिस में आप लोगों के साथ भी कई बार होता होगा, तो आपका एक इंस्टिंक्ट रहता है कि नहीं, देयर इज समथिंग रॉन्ग ओवर हियर। तो टेक मतलब आप अपने जो फेलो कलीग्स हैं उनका आप हेल्प ले सकते हो, रेफ़र कर सकते हो पेशेंट को, या फिर आपको लग रहा है ये सब चीज़ें गलत हो रही तो डॉक्यूमेंट करो उसको, प्रॉपर पेपर पे डॉक्यूमेंटेशन बहुत ज़रूरी है इन सब चीज़ों की। आगे जाके अगर कुछ प्रॉब्लम होता है तो यू शुड हैव दिस डॉक्यूमेंट कि यहाँ पे ये इश्यूज आए थे। देन व्हेन द डॉक्टर फील्स कंफर्टेबल, अगेन जैसे मैंने बोला कि आप रेफरल ट्राई करो। आप या तो जब भी आप किसी फीमेल पेशेंट को, मतलब अपोजिट सेक्स पेशेंट को एग्जामिन कर रहे हो, मेक श्योर कि आपके साथ एक अटेंडेंट होना चाहिए वहाँ पे, जस्ट टू हैव कि कुछ प्रॉब्लम नहीं हुआ है। सो दीज आर माई पॉइंट्स। सो हाउ डॉक्टर्स कैन टेक केयर ऑफ देयर ओन सेक्शुअल हेल्थ। सबसे पहले प्रायोरिटाइज सेल्फ केयर, स्ट्रेस मैनेजमेंट, माइंडफुलनेस, एक्सरसाइज, रेगुलर आपको कुछ एक्टिविटीज़ करनी चाहिए। और एज ए साइकेट्रिस्ट तो मुझे लगता है कि हम इतना बर्डन लेके घर पे जाते हैं तो हमें कुछ ना कुछ करना ही चाहिए इसके लिए। तो वो होता है अब हमें अगर लग रहा है कि इट्स बर्न आउट, सो ट्रीट इट प्रोएक्टिवली विद सर्टेन रेमेडीज। देन वॉच फॉर फिजिकल हेल्थ फैक्टर्स। जैसे हम अपने पेशेंट्स को ट्रीट करते हैं ना, तो हमें अपने बारे में भी पता होना चाहिए कि हमारी बॉडी क्या जवाब दे रही है इस टाइम। डायबिटीज़, ब्लड प्रेशर जैसी बीमारियां हम पेशेंट को तो ट्रीट कर देते हैं, बट हम अपने आप को क्यों भूल जाते हैं। आप लोग से पता नहीं कितने लोग होंगे जो हर 6 महीने में ब्लड टेस्ट कराते होंगे। मैं तो कराती हूँ, मुझे बहुत डर लगता है मौत से एक्चुअली, लेकिन वो भी हम नहीं कराते, वो भी हम इग्नोर करते हैं। पेशेंट्स को तो लंबी लिस्ट दे देते हैं, बट हम खुद का नहीं करवाते। सो रेगुलर स्क्रीनिंग इज ज़रूरी, बहुत ज़रूरी है। एक्नॉलेज मेंटल हेल्थ, जिस पे आज सारे डिस्कशंस हो रहे हैं, कि अगर आपको लग रहा है कि इट्स डिप्रेशन, एंग्जाइटी और एनी अदर साइकोलॉजिकल इशू, टॉक टू अ फेलो, टॉक टू योर डॉक्टर, वेंट आउट करो। अगर आप डॉक्टर के पास डायरेक्ट नहीं जा सकते हो, सो टॉक टू अ फ्रेंड, मे बी ही और शी कैन हेल्प यू आउट टू ओवरकम दिस थिंग। आपका अपॉइंटमेंट ले सकती है, आपको ले जा सकते हैं। Then maintain open communication in a relationship during sexual intimacy.
अगर आपको लग रहा है कि पार्टनर्स नहीं समझ रहा है, टेक अ ब्रेक, बात करो उनसे, टेल योर स्ट्रेस लेवल कि आपकी क्या अपेक्षा है, उनकी क्या अपेक्षाएं हैं आपसे, इस बारे में बात करो। अगर आपको लग रहा है, वो भी कठिन लग रहा है कि नहीं हो पाएगा, तो आप काउंसलर की हेल्प ले सकते हो, कपल थेरेपी ले सकते हो। और मेरा सबसे बड़ा मानना ये है ना कि इंटीमेसी सिर्फ बेडरूम में नहीं स्टार्ट होती, इंटीमेसी बेडरूम के बाहर स्टार्ट होती है। अगर आप बाहर से ही इंटीमेसी स्टार्ट करोगे ना, लाइक जैसे सर ने बोला गुलाब वाली बात, अगर आप एक गजरा लेके भी अपनी बीवी के लिए जाओगे ना, वो खुश हो जाएगी और वो भी चार्ज अप हो जाएगी। सो मेक दिस स्मॉल चेंजेस इन योर लाइफ स्टाइल, जिसके कारण आपकी जो बेडरूम इंटीमेसी है वो बेटर हो सकती है। देन एड्रेस सेक्सुअल डिफिकल्टीज अर्ली। हमें पता है कि प्रॉब्लम हो रहा है, वंस इन अ वाइल हुआ, आगे जाके बढ़ भी सकता है। सो बेटर टेक अ हेल्प ना, गो फॉर द कंसल्टेशन कि यार ये प्रॉब्लम हो रहा है, डू यू थिंक इट्स अ स्टार्टिंग ऑफ दैट। So there are many medicines available for it, so you can go for it. Then practice safe sex, जो कि आजकल बहुत ज़रूरी है, मतलब regarding general population also, with the doctors also, कि if you have multiple partners or if you have a changing partner, so better use protection. Go for regular STI screening, which is very important for everyone. Then create boundaries between. बऱ्याच वेळा काय होतं की आपण जोक्स मारतो, कॉमेंट्स करतो आणि बऱ्याच वेळा डॉक्टरांमध्ये तोच प्रॉब्लेम होतो की जजमेंटल होतं, त्यामुळे ते येत नाही ट्रीटमेंट। आता एखाद्याला गरज असेल तर बाकी जजमेंटल झाला की प्रॉब्लेम येतो। त्याच्यामुळे आपण या गोष्टीकडे ह्या का आपण अवेअरनेस साठी आपण हे सगळं प्रोग्राम केलेला आहे। प्रॉब्लेम काय झाला माहिती का, डॉक्टरांची नजर वेगळी आहे। आपण करतोय ना की हाऊ टू इन्क्रीज द सेक्शुअल प्लेजर, या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे। तुम्ही काही जर तुम्हाला अडचण असेल तर ते वाटतं ऑपरेट करतात, हे करतात, त्यावेळी तर आपल्याला नवीन नवीन गोष्टी काय करता येईल त्या गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे। जसं रोमॅन्टिक बिहेवियर मगाशी सांगितलं, तुम्ही जर सकाळी सांगितलं वाईफला गुलाब देऊन की संध्याकाळी आम्ही कार्यक्रम आहे, अशा गोष्टी खूप कॉमन असतात। त्याच्यामुळे जर तुम्ही असं चेंजेस जर केले तर त्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला प्लेजर येऊ शकतं। इव्हन साधं लोकेशन सिरियसली लक्षात घ्या की आम्हाला काय सांगायचं आणि किती वेळ आम्हाला एक सांगा, एक प्रश्न उत्तर द्या, सेक्शुअलिटी बद्दल एकमेकांशी आपण किती वेळ बोलतो? Fluctuating at that time, so it can lead to mood swing in the person, and again mood swings is related to मतलब एक बार मैंने कहीं पढ़ा था और मैं खुद भी अपने पेशेंट्स को बोलती हूँ कि जो सेक्सुअल ऑर्गन होता है ना, वो दो पैरों के बीच में नहीं होता है, वो दो कानों के बीच में होता है। तो अगर मूड आपका अच्छा नहीं होगा तो ऑब्वियसली आपकी सेक्स लाइफ भी खराब होगी। तो जैसे कि पेरिमेनोपॉजल है कि वहाँ पे हार्मोनल फ्लक्चुएशंस तो ऑलरेडी काम कर रहे हैं, एस्ट्रोजन प्रोजेस्टेरोन, बिकॉज ऑफ दैट इट कैन लीड टू सेरोटोनिन फ्लक्चुएशंस एंड अगेन मूड स्विंग्स। अगेन ये जो हार्मोन्स होते हैं ये आपके वजाइना और बाकी पेल्विक ऑर्गन्स को भी पोषित करते हैं, अगर बोला जाए हिंदी में। तो अगर इनमें डेफिशिएंसी होती है, इनमें प्रॉब्लम्स होती है, तो लुब्रिकेशन नहीं होता है प्रॉपर, क्योंकि ब्लड सप्लाई प्रॉपर नहीं हो रही, लुब्रिकेशन नहीं हो रहा, सो द पर्सन इज नॉट एबल टू एंजॉय द सेक्सुअल एक्टिविटी एंड देन इट कैन लीड टू लॉस ऑफ लिबिडो इन अ पर्सन। Thank you very much, madam. Thanks a lot. Now I will call upon Dr. Vanita Pawar, madam. Felicitations, Dr. Amir, madam. Dr. Vanita Pawar, madam. सोसायटी भांडायला येते, म्हणजे आज जर बघितलं आपण इतकी छोट्या छोट्या गोष्टी, डॉक्टरांचे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नामुळे खूप स्ट्रेस उत्पन्न होतात। मग प्रॅक्टिस करायची, पेशंट बघायचं का हे लिगल गोष्टी करायच्या, ह्या इतक्या गोष्टी आज आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम करतायत। त्याचबरोबर हा स्ट्रेस बरोबर पेशंटचा स्ट्रेस। आता माझ्याकडे काही डॉक्टर येतात, ते म्हणतात की अरे मी इंजेक्शन दिल्यावर मी मला झोपच येत नाही, पेशंटला काय होईल का? म्हणजे बऱ्याच वेळा आपण पेशंटची ज्यावेळी केअर करतो, म्हणजे आपण सगळे डॉक्टर इतक्या चांगल्या पद्धतीनं पेशंटची केअर करतो, परंतु घरी गेल्यानंतर काय होईल, त्याला काय झालं का, किंवा एखादा इन्सिडेंट झाला, एखादी बातमी ऐकली की एखाद्या डॉक्टरांकडे इंजेक्शनवर काहीतरी ऍब्सेस झाला, वॉट एव्हर हॅपन, आणि त्यानंतरची रिॲक्शन फॅमिलीची येते आणि तिथून पुढं प्रॅक्टिस करायला सुद्धा डेअरिंग होत नाही।
बऱ्याच जणांनी इंजेक्शन सोडून दिलं की इंजेक्शन करायचं नाही बाबा, काही गरज नाही, आपलं प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं की झालं. तर अशा पद्धतीचे स्ट्रेसेस आपल्याला, म्हणजे एक आहे लिगल स्ट्रेसेस, दुसरे प्रॅक्टिसचे स्ट्रेसेस, त्यानंतर स्वभाव. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात. काही थोडेच बिंद असतात शिकणेदारांसारखे, खूप कमी लोक आहेत. परंतु बऱ्याच जणांना काय होतं की एन्झायटी खूप असते आणि चिंता कायम तयार होते, आणि त्या चिंतेला आपण नक्की बघायला पाहिजे की हा माझा स्वभाव आहे का विभाव आहे. स्वभाव म्हणजे नॉर्मल, स्वभावाला बऱ्याच वेळा म्हणतो ना आपण औषधं नाहीत, परंतु विभाव आहे का, त्याच्यात काय आपली एन्झायटी प्रमाणापेक्षा वाढली का, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. अजून एक महत्वाचा प्रॉब्लेम आपण सध्या बघतोय की ऍडोलसंट मुलांना, म्हणजे स्ट्रेस यायचा अजून हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की मुलांना हँडल कसं करायचं. बऱ्याच वेळा ही मुलं इतकी विचित्र पद्धतीने वागतात, पर्टिक्युलर ऍडोलसंट 14 to 18. आज आम्ही राहा रिहॅबिलिटेशन सेंटर नावाची गोष्ट चालू केली की ज्याच्यामध्ये चाइल्डच ऍडमिट होतात, अगदी 8-9 वर्षाचा, 10 वर्षाचा. सगळ्यात मोठं कारण आहे मोबाईल, सगळ्यात मोठी फाईट होती मोबाईल. म्हणजे आता जर बघितलं तिथे डिजिटल डिव्हाइड आहे खूप मोठा. अरे आपल्याला इंस्टाग्राम वापरायला पण येत नाही कधी कधी, की स्नॅपचॅट मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला, अरे हे वापरतात कसं, ते वापरायलाच येत नाही. पण मुलं फटाफट फोटोग्राफ हे ते, म्हणजे ह्याच्यामध्ये जो डिव्हिजन, मग तिथं आपल्याला भांडणं तयार होतात की अरे तुम्ही ते का वापरता, मी हे वापरत नाही, मला हे जमत नाही, का वापरतात. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला होतात आणि तिथून पुढे मुलं बोलायची सुद्धा बंद होतात. बऱ्याच वेळा पालकांशी बोलत नाहीत, एकदम अवॉइडन्स. एक मुलगा आहे असा, तो मला तर 12वीतला आहे, आणि त्याने आई वडिलांची बोलणंच टाकून दिली, गेली 6 महिने झाले, अजिबात इज नॉट टॉकिंग. मग अशा वेळी त्याच्या आई वडिलांना किती स्ट्रेस येऊ शकतो, किंवा बिचारे ते पण डिप्रेशन मध्ये आणि मुलगा पण असतो ऑब्व्हियसली. त्याच्यानंतर आपल्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच वेळा आता बघितलं की CME ला बोलायचं, हा लय मोठा प्रश्न. मला तर हडपसरला फारच, म्हणजे मी बंदच केलं CME घ्यायचं. आता CME ला डॉक्टर येणार कधी 10च्या पुढे, 10, 10:30. म्हणजे आपण काय करतो की बराचसा वेळ आपण त्या OPD मध्ये देतो, मग घरी कधी जाणार, हा मोठा प्रश्न यांचा तयार होतो. आणि आपल्याला बऱ्याच वेळा बघतोय की आपण जशी सवय लावू पेशंटला तशी आहे, असं काही गरजेचं आहे. मी 2 दिवस पेशंट बघतो, तर 2 दिवसात माझे शेकडो पेशंट 2 दिवसात येऊन जातात, काही गरज लागत नाही. ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की मी उपस्थित राहिलो म्हणजे पेशंट इज रॉंग. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आणि एक स्टँडर्ड सिन्सिअर प्रॅक्टिस केली तर काही प्रॉब्लेम येत नाही. आता सुसायडल बघितलं आपण, बऱ्याचशा गोष्टी चर्चा पण केली डॉक्टरांनी, की आपण बघायचे प्रश्न होता की डॉक्टर का बरं हाय रिस्क मध्ये. म्हणजे डॉक्टरांचं पहिला गोष्ट आहे की एक तर हे स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट आहे, वर्किंग आवर्स आहेत, आता एवढं सगळं करून घरी जाऊन झोप आहे, स्लीप डिस्टर्बन्सेस आहेत, लॅक ऑफ इमोशनल सपोर्ट. बरेच वेळा होतं मला लय मित्र आहेत, मला 1000 मित्र आहेत, पण त्याचा उपयोग काय, एकही मित्र जर गप्पा मारणार नसेल, बोलणारा नसेल, तर मात्र आपल्याला खूप मोठी अडचण तयार होते आणि इमोशनल कनेक्टच निघून जातो आपला. त्याच्यानंतर गिल्ट आहे. आता आपल्याकडे किती वेळा डेथ होतात डेथ, हॉस्पिटलमध्ये होणार नाही तर कुठं होणार डेथ, नॉर्मल ना, हॉस्पिटल हीच जागा डेथची आहे. पण बऱ्याच वेळा यांनी खूप साऱ्या डॉक्टरांना गिल्ट तयार होते, आणि ती इतकी गिल्ट जबरदस्त असते की बरेचसे डॉक्टरांच्या प्रॅक्टिसवर त्याचा परिणाम होतो आणि ते डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हेल्प सिकिंग बिहेवियर अजिबात नाही डॉक्टर. बऱ्याच वेळा साध्या गोष्टींसाठी पण ते हेल्प घेत नाहीत, की थोडंसं काही त्रास झाला तर आपण जावं, लगेच हेल्प घ्यावं. ह्याच्यासाठी आज आपला मेन प्रोग्राम आहे की तुम्ही हेल्प सिकिंग घ्यायला पाहिजे. नॉट ओनली यू, आपल्याला तुम्ही इथून बाहेर गेल्यावर यू आर लाईक अ टॉर्च बिअरर्स, की आपण ह्या डिप्रेशन, एन्झायटी, हे काय वॉटेवर आपण आता ऐकले 2-4 शब्द, हे सगळ्यांना स्प्रेड करणं गरजेचं आहे. नॉट ओनली यू, युअर फॅमिली मेंबर्स, युअर स्पाउसेस, मुलं, चिल्ड्रन, सगळ्यांसाठी आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता हे डिप्रेशन म्हणजे काय असतं, डिप्रेशन मध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात की मला लो मूड होणं. लो मूडला डिप्रेशन म्हणू शकतो का आपण? नाही म्हणू शकत, कारण लो मूड हा सगळ्यांना येतो, मला पण येतो कधी कधी, अरे वाटलं, अरे उदास झालं, कोणाला येऊ शकतो. लो मूड जर परसिस्टंट राहिला 2 आठवड्यापेक्षा जास्त, इट शुड बी परसिस्टंट अँड परव्यासिव्ह असा शब्द आहे, की जर परसिस्टंट परव्यासिव्ह राहिला तरच डिप्रेशन म्हणायचं. किंवा काही लोकांना एन्झायटी येते की तात्पुरती खूपच पॅनिक होतं, नंतर रिलॅक्स होऊन जातं, तर त्याला आपण पॅनिक डिसऑर्डर म्हणतो. की थोडा वेळ छाती धडधड होणं, सोमॅटिक सिम्पटम, पोटात गोळा येणं, ॲब्डॉमिनल सिम्पटम, हेडेक सिम्पटम, हे सगळे सिम्पटम सुद्धा डिप्रेशन मध्ये येतात. त्याला आपण सोमॅटायझेशन सिम्पटम म्हणतो. म्हणजे पहिला सिम्पटम आला डिप्रेशन, लो मूड शुड बी कंटिन्युअस. सोमॅटिक सिम्पटम्स एकदम मरगळल्यासारखं, ताकदच नसल्यासारखं वाटणं, हेही सिम्पटम आपल्याला येतात. आणि स्लीप डिस्टर्बन्सेस हा एक इम्पॉर्टंट सिम्पटम्स आहे. आणि मगाशी गाडेकर सर म्हटल्याप्रमाणे 3 सिम्पटम्स आपल्याला पाहिजे. हेल्पलेसनेस, म्हणजे मला कोणी मदत करू शकत नाही, मला ह्यातनं बाहेरच पडू शकत नाही. बऱ्याच वेळा अशी सिच्युएशन येते
की असं वाटतं अरे कोणीच मदत करू शकत नाही याच्यात. दुसरा असतं होपलेसनेस, की काही आयुष्यात राहिलंच नाही, की मला इथून आता काहीच होणार नाही. आणि तिसरं आहे वर्थलेसनेस, की मला वर्थलेस वाटतं स्वतःबद्दल. ह्या जर गोष्टी आपल्याला वाटत राहिल्या तर मात्र डिप्रेसिव्ह आयडिया असेल. आता मागाशी डिस्कशन केल्याप्रमाणे सुसाइडल आयडिएशन हे किती लोकांना येतं? सुसाइड झालेल्या कमी घटना आहेत, पण आयडिएशन खूप लोकांना येऊ शकतं. बऱ्याच वेळा धमकी वाटे पण होतात, जा मी हे करून टाकतो, असं पण होऊ शकतं. आणि अल्कोहोल आणि ऍडिक्शन हे ते गोष्टी अजून जास्त वाढू शकतात. तर आयडिएशन बऱ्याच वेळा नॉर्मली पण येतं. कधी कधी आपण जर म्हटलं मनात 1000 थॉट्स असतात आणि ही गोष्ट ऍक्च्युली नॉर्मल आहे, तर बऱ्याच जणांना अशा प्रकारचे आयडिएशन येतं. पण ते जर परसिस्टंट झालं देन वी नीड सम ट्रीटमेंट, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे. मग असे म्हटल्याप्रमाणे कम्युनिकेशन, जे टॉक असतं सेल्फ टॉक, जर निगेटिव्ह टॉक असेल काही माझा उपयोगच नाही, मी असं केलं असतं तर तसं झालं असतं, मला 1 मार्क पडला नाहीतर मी MBBS असतो, आलं लक्षात. ते बऱ्याच वेळा आपल्या डोक्यात असतात. जर तरचे प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न जे निगेटिव्ह प्रश्न आहे ते आपल्याला खूप त्रासदायक करतात आणि आपण डिप्रेशनमध्ये जातो. ह्याच्याऐवजी आपल्याला पॉझिटिव्ह टॉक करणं फार गरजेचं आहे. पॉझिटिव्ह नाही मी आतापर्यंत एवढं छान केलेलं आहे. आपल्याला जर बघितलं आपला पास्ट लाईफ मध्ये काय आठवतं मेजॉरिटी सांगा बरं. लहानपणी जर बघितलं तर लहानपणी कधी मार खाल्ला टीचरचा, कोणाशी भांडणं केली, कुठं खोटं बोललो होतो, कोणाची चोरी केली, ह्या सगळे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते आपल्याला प्रायमरीली आठवतात. आणि पॉझिटिव्ह आठवतच नाही की आम्ही क्रिकेटमध्ये मॅच जिंकली होती पूर्वी, ही गोष्ट आठवतच नाही. परंतु आपल्याला बेसिकली निगेटिव्ह सेल्फ टॉक जो असतो तो कॉमन असतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या थॉट्स आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे. आता हे अशा प्रकारचे खूप एक्झाम्पल्स आहेत. डॉक्टर्स आता सुद्धा मी बघितलं, आज जर म्हटलं तुम्ही तर माझ्याकडे कमीत कमी 25 डॉक्टर्स ऍडमिट आहेत आजच्या घडीला. म्हणजे अख्ख्या भारतात आपले जे सेंटर्स आहेत त्याच्यामध्ये आज आमच्याकडे 1000 बेड्स आहेत. आता एकच डॉक्टर माझा मित्र आलाय, आम्ही त्याला एकदम ऍडमिट केलेलं आहे, पण त्याला 5-6 डेजसाठी सिगरेट स्मोकिंग क्विटिंगसाठी स्वतःवर आलाय, ऍडमिट झालाय. म्हणजे बऱ्याच वेळा हेल्थ शिकतो. म्हटलं मी तुला फोन करायला 2 वर्ष वाट बघत होता की मी आज जाईन, उद्या जाईन, आज कॉल करेन, उद्या पण. शेवटी डेअरिंग केलं नाही. म्हटलं मी 5 दिवस येणार, पूर्ण स्टॉप करणार, मला काही करायचं नाही, त्या गोष्टीसाठी फक्त मला पाहिजे. अशा वेळी तो स्वतः येऊन ऑप्थॉलॉजिस्ट होता, स्वतः येऊन ऍडमिट झालाय. तर अशा प्रकारे आपल्याला अवेअरनेस लोकांमध्ये करणं गरजेचं आहे आणि त्याची ट्रीटमेंट आपल्याला करणं गरजेचं आहे. अप्रोचेस आपल्याला चांगला पाहिजे, कम्युनिकेशन, लोकांच्या जाणं बोलणं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. डिप्रेशनच्या तर ट्रीटमेंट कॉमनच असतात, सगळेजण त्या पद्धतीने करतात. सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला स्टिग्मा. आपल्याला ह्या सायकियाट्रीच्या सगळ्या गोष्टीतला स्टिग्मा घालवायचा. डिप्रेशन घालवायचं, एन्झायटी घालवायचं, ऍडिक्शन म्हणजे काही वाईट नाहीये. ऍडिक्शनला आपण इलनेस म्हणतो. काय म्हणतो, एखादा व्यक्ती अल्कोहोलिक आहे तर त्याला आपण ब्लेम करण्यात अर्थ नाही की तू दारू पितो, तू असं करतो, तू तसं करतो. नो, हा काहीतरी तिथं फॉल्ट आहे. कोणालाच असं वाटत नाही की मी दारू जास्त प्यावी किंवा दारू माझ्या आयुष्यावर परिणाम व्हावा, असं किती लोकांना वाटतं? नो बडी. मग का बरं त्याच्याकडून अल्कोहोलिझम जास्त होतंय? तर तो एक डिसीज आहे आणि त्या डिसीजचा प्रत्येकाचा पॅटर्न अल्कोहोलचा वेगवेगळा आहे. काही लोक बिंज ड्रिंक असते, 1 डे मध्ये ड्रिंक असते, काही लोक आठवड्यातून 2-3 वेळा घेतात, काही लोक रोज थोडी क्वांटिटी घेतात. म्हणजे प्रत्येकाचे पॅटर्न ते जवळपास ठरलेले असतात आणि त्यातून आपल्याला बाहेर पाडणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की ही जे आहे की जजमेंटल होतील लोक. आपल्याला बऱ्याच वेळा होतं चर्चा, लगेच डिस्कशन, अरे डॉक्टर शिंदेच्या क्लिनिक मध्ये गेला काहीतरी गडबड आहे. तर हे जजमेंटल आपण अजिबात व्हायचं नाही. आजपासून मला वाटतं सगळ्यांनी आपण एक प्लेज घ्यायला पाहिजे की विल नॉट बी जजमेंटल अबाउट एनी सायकियाट्रिक इलनेस. आम्हाला सायकियाट्रिस्टला तुम्ही जनरल डॉक्टरांप्रमाणे बघा, रादर आम्ही छान फॅमिली डॉक्टर्स होऊ शकतो. बऱ्याच वेळा आम्ही पहिल्या अवसर आपले आता ऑलरेडी कॉम्पिटिशन खूप आहे. जनरल प्रॅक्टिशनर ज्यावेळी आमच्याकडे पेशंट पाठवतात त्यावेळी खूप इन्सिक्युअर होतात, असं मी बऱ्याच वेळा बघितलंय. काय इन्सिक्युअर होतात, तर ते पेशंट आमच्याकडे अटॅच होऊन जातात अननेसेसरी. तरी आम्ही अजिबात इंजेक्शन नाही, सगळं तू तुमच्या डॉक्टरकडे कर, मला काही घेणं देत नाही. परंतु काही गोष्टी असतात, बोलणं, स्पीच, कम्युनिकेशन, टाइम, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही देतो आणि तुम्ही त्या पण करायला पाहिजे तुमच्या पेशंटबद्दल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. ते ह्याच्यामध्ये काय दिलं आपण, कम्युनिकेशन, कॉन्फिडेन्शियलिटी, ह्या तर सगळ्या गोष्टी आल्याच आपण. आणि शेम जी वाटते ते आपण काढून टाकलं पाहिजे. इट इज नॉट अ शेमफुल इलनेस. अनफॉर्च्युनेटली सायकियाट्रिक इलनेस हा एक मोठा आजार आहे आणि ह्या आजाराला आपण ट्रीट करू. त्याला BP, डायबिटीज समजा, एन्झायटी डिसऑर्डर येस कॉमन असतात, स्लीप डिस्टर्बन्स कॉमन असतात.
त्यानंतर पॅनिक डिसऑर्डर खूप लोकांना कॉमन असतात. पॅनिक डिसऑर्डर, छाती धडधड होणं, पोटात गोळ्या येणं, फिअर ऑफ इलनेस, फिअर ऑफ डेथ, कितीतरी जण सगळे एन्जिओग्राफी सगळे करून आणतात आणि त्या प्रकारचे आपल्याला त्याच्यावरचा स्टिग्मा कमी करू, शेम कमी करू आणि आपण सगळ्यांना एकमेकांना हेल्प करू. HMA तर आपली चांगली ऑर्गनायझेशन आहे, 1200 डॉक्टर आहेत. मला वाटतंय नुसता हा मेसेज जरी आपला गेला बाहेर लोकांमध्ये तर डेफिनेटली एकमेकाला आपण करू शकतो. आपण कधी कधी स्क्रीनिंग टेस्ट करू शकतो. आम्ही बऱ्याच गोष्टी आता डेव्हलप केलेल्या आहेत सायकॅट्रीमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण एकमेकाला दरवर्षी मला वाटतं एखादा टॉक आपण सायकॅट्रीवरती ठेवत जाऊ, जेणेकरून आपण एकमेकाला हेल्प करू. आणि आज आम्ही काय केलं, छोटे छोटे डिटेलमध्ये आम्ही नाही बोललो, आम्ही फक्त जस्ट ओव्हर बोललो. कारण काय की आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन लोकांना देणं गरजेचं वाटलं मला, की बाबा की सगळ्यांना सायकॅट्री बद्दल माहिती येणं महत्वाचं आहे. म्हणजे हेलिंग बिगिन्स विथ द एक्नॉलेजमेंट. एक्नॉलेज करा आणि त्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट केली तर मला वाटतंय डेफिनेटली आपल्या सगळ्यांना फायदा होईल आणि सगळ्यांची मेंटल हेल्थ सुधारेल. थँक्यू व्हेरी मच. की सर्वात पहिला स्टिग्मा हाच असतो की जर सायकॅट्रिस्टकडे जा म्हणले किंवा जायचं म्हणलं तर वाटतं की मी काय वेळाच घडवला किंवा कन्सेप्ट असतो आपल्या डोक्यामध्ये की मला सायकॅट्रिस्टची गरज नाही. भले ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिस करत असतो त्यावेळेस एखाद्या पेशंटला साधे चिल्स ट्रायगर जरी आली तरी मग दुसऱ्या पेशंटला सलाईन लावायचं नाही लावायचं, अख्खी बॅच बदलायची ती आयव्ही शीटची, आयव्ही बॉटलची, हा स्टिग्मा असायचा मनामध्ये. आणि मग प्रॅक्टिस करू नको करू. आणि त्याच्यानंतर मग असं वाटायचं की काहीतरी सपोर्टिव्ह सिस्टीम पाहिजे सोबत, की म्हणजे असं झालं तर कोण पाहिजे किंवा कोण तू त्यातून आपल्या कोण बाहेर काढायला याच्यामधून. समजा माझ्याकडे एखादी माझी उपलब्ध रिॲक्शन आहे पेशंटची तर आपण असं जवळचा माणूस कोणती शोधतो काय आल्यानंतर तो माझं सगळं बघेल आणि मला त्यातून बाहेर काढेल. मग बऱ्याच वेळेस जर तुझी उपडी बंद असेल ना तर मग मी त्या पेशंटला आयव्ही पण नाही लावत. म्हणजे असं असतं की बाबा मला जर कोणी सपोर्ट नसेल तर मी ती प्रॅक्टिस पण नाही करत. आणि ह्याच्यातून मग हळूहळू बऱ्याच पेशंटला बऱ्याच डॉक्टरांची प्रॅक्टिस बंद पडते. बरेच डॉक्टर्स लोक मग आयव्ही लावत नाहीत आणि जो तुमचा ब्रेड बटर काही इन्कम माहिती कमी होतं आणि मग फायनान्शियल स्ट्रेस बर्डन याला चालू होतात आणि बरेच डॉक्टर लोक मेडिकल फील्ड सोडून दुसऱ्या फील्डमध्ये मग घुसतात. मग कुठं गुत्तेदारी कर, आमचं थंकर, बऱ्याच गोष्टी करतात. हा पहिला गोष्ट. दुसरी गोष्ट अशी पाहण्यात आली की अशी लक्षात येते की बऱ्याच लेडीज मध्ये पोस्टमॉर्टम डिप्रेशन बसतं बऱ्याच लेडीजमध्ये, की लक्षात येत नाही. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी बाळाला जवळ वाटत नाही, हेल्पलेस वाटतं, रडावंच वाटतं. आणि मग अशा कंडिशन्समध्ये माहिती नसतं की आपल्याला त्याच्याकडे जायचं किंवा डॉक्टरकडे जायचं, सायंटिस्टकडे जायचं माहिती नसतं. मग ते देवाचंच आहे, हेच आहे, हेच करून बघा, तेच करून बघा. आपल्याकडे तो एक प्रकार होतो आणि त्याच्यामधून बरेच मग ते पोस्टमॉर्टम डिप्रेशन कन्वर्ट इनटू द सुसाइडल टेंडेन्शन, त्याच्यामध्ये सुसाईड होण्याच्या घटना वाढतात. तर माझं म्हणणं आहे की मी असे पेशंट्स पाहिलेले आहेत की जे बाकीचे आपले प्युअर होमिओपॅथी किंवा प्युअर आयुर्वेदिक करणारे लोक आहेत ते खूप कॉन्फिडेंटली सांगतात मी ह्यातून बरा करतो. परंतु माझं एक्सपिरियन्स असा आहे, माझं असं म्हणणं आहे की त्या पेशंटच्या डोक्यामध्ये सेरोटोनिन, डोपामिनची लेवल कमी जास्त झालेली आहे. तुम्ही शक्यतो अॅक्यूट केसेसमध्ये पेशंट बरोबर नका खेळत बसू. प्युअर प्रॉपरली सायकॅट्रिस्टकडे पाठवा, ते प्रॉपर त्याला मेडिसिन देतील आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही तुमचं साईड बाय साईड मेडिकेशन चालू ठेवा. कारण माझ्या बघण्यामध्ये 2-3 पेशंट असे आले की जे डॉक्टर फॅमिलीमध्येच होते की नाही मग ते सायकॅट्रिस्टची मेडिसिन घेतले की ती दुधामधून बाळाला येतील, मग बाळ मंदबुद्धी होईल, अंको होईल, तंको. थोडंसं हा स्टिग्मा असू दे, प्रॉपर त्यांचं एक गायडन्स घेणं खूप गरजेचं आहे. तिसरी जी गोष्ट आहे की जे स्लिप्सचा प्रकार ह्याच्यामध्ये पण बरेचसे पेशंट आम्ही बघतो किंवा वैयक्तिक हा प्रॉब्लेम येतो की सांगितल्याप्रमाणे की घरी गेल्याच्या नंतर सुद्धा असतं मी त्याला डॅनाफॉरचं इंजेक्शन दिलंय, त्याला रिॲक्शन आली तर काय होईल, बऱ्याच वेळेस झोप लागत नाही किंवा आपल्याकडे सध्या कमी झाला असेल तरी आपण डे केअरवर ठेवतो किंवा मग आता सरांचं ते दिसतं झालं. बऱ्याच वेळेस दुसरं प्रॉब्लेम तर म्हणून आता अग्रेसिव्ह आपल्या बोललेले असतात. मग अशा कंडिशन्समध्ये की स्लीप पॅटर्न चेंज होऊन जातो आणि मग माझं असं म्हणणं की अशा कंडिशन्समध्ये आपण कुठेतरी त्या स्ट्रेस रिलीज करण्यासाठी मग ॲडिक्शनकडे वळतो. तर माझं पण म्हणणं जेव्हा असं आपल्याला वाटेल, सरांची लेक्चर त्यांनी सांगितले की असं वाटेल तेव्हा आपण सायकॅट्रिस्ट निश्चितच बोलायला पाहिजे आणि त्यांच्याबरोबर जायला पाहिजे. आजचा हा ओव्हरऑल सर्व टॉपिक्स जास्तीत जास्त तास दिले तर आपण तेवढं एक्सपोनेन्शियली कमवत जातो. त्याच्यामुळे 2च्या ऐवजी 3 पर्यंत बसूया, 3:30 पर्यंत बसूया. काही डॉक्टर्स आहे ते रात्री 11-11:30 पर्यंत ओपीडी करत बसतात. संडेला सुद्धा रिलॅक्सेशनच्या ऐवजी ओपीडी करतात किंवा प्रॅक्टिस करत राहतात. त्यामुळे खूप कमी त्यांना टाइम रिलॅक्सेशनला भेटतो. मी माझ्या बाकीच्या इंजिनियर्स किंवा बाकीच्या मित्रांशी कम्पेअर करतो तर त्यांचा काय 9 to 5 जॉब असतो, एक फिक्स सॅलरी असते. त्यामुळे 9 ते 5 जेवढं काम करायचं आहे करतात.
पण एकदा 5 नंतर घरी आले की त्यांचा तो फेज असतो की आता कामाबद्दल विचार करायचा नाही. मग त्यांचं रिलॅक्सेशन, मग मित्रांना भेटणं, पार्ट्या किंवा जे काही असेल ते फ्रायडे, सॅटर्डे, संडे त्यांचा एन्जॉयमेंटचा टाइम असतो. त्याच्यामुळे असं मला वाटतं की ते लोक जास्त रिलॅक्स असतात. आपल्या इथं सुद्धा संडे करायचं म्हटलं तरी अर्धे लोक म्हणतात नाही माझी संडेची ओपीडी असते, IT लोक त्या दिवशी माझ्याकडे येणार असतात. तर हा पार्ट कुठेतरी कन्सिडर करून तो वेळ आपल्याला आपल्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी, रिलॅक्सेशनसाठी जर देता आला तर त्यातून आपली स्ट्रेस लेवल कमी होऊ शकते. आणि दुसरं अजून एक की आपण म्हणतो डॉक्टर्समध्ये काही डिप्रेशन होतं, तर त्याचे काही क्वेश्चनरीज वगैरे असेल तर आपण गुगल फॉर्म मार्फत वगैरे ग्रुपमध्ये टाकू शकतो. लोक फील करतील आणि त्याच्यावर त्यांना थोडासा अंदाज येऊ शकतो की आपण खरंच कुठल्या स्टेजला आहोत किंवा नाही. थँक्यू. येस, थँक्यू. Now the part of felicitation, डॉक्टर किशोर लोंढे सरांना मी पुढे बोलवतोय. त्यांनी डॉक्टर सुशांत शिंदे सरांचं फेलिसिटेशन करायचं. आईला विचारले, वडिलांना विचारले आणि तिचं डायग्नोसिस असं होतं. तर 15 दिवसांनी तिची आई कामाला जायची, वडील कामाला जायचे. पण ज्या 15 दिवसांनी तिच्या वडिलांना जी सुट्टी असायची त्या दिवशी ते पोटात जायचं. तर कारण असं होतं तिची आई ज्यावेळेस कामाला जायची ना, तिच्या वडिलांचं आणि त्या शेजारच्या बाईचं होतं अपडेट. ज्यावेळेस तिचे वडील त्या शेजारच्या बाईला भेटायचे त्यावेळेस तिच्या पोटात दुखायचं. अटेन्शन सिकिंग होती. ती पोटात दुखलं म्हणायची, वडिलांना घ्यायची आणि नेहमी येताना ऍडमिट होताना वडिलांनाच घेऊन यायची, वडिलांना घेऊन यायची. तर मला म्हणायचं, मी सांगायचं काय आहे की हा काही गोष्टी तुम्ही इमॅजिन करू शकता त्या प्रॅक्टिस मध्ये काय असू शकतं की जनरल प्रॅक्टिशनर किंवा सर्जन म्हणून मी पण तर ऍक्युरेट ॲब्डोमेन आम्ही काय म्हणून डायग्नोस करणार केला, ही कुठली येते इन्व्हेस्टिगेशन काहीच नाहीये. तर ते त्यावेळेस सरांनी सांगितलं की, आणि मग तिची आई शॉक झाली त्यावेळेस. आईला पण बसवून तुम्हाला माहितीये का काय चालू या गोष्टी अशा असे गोष्टी आहेत. आणि अजून एक माझा क्वेश्चन होता, मी सरांकडे पडत होता आम्हाला सरांकडे. तर असं सुटवायचं हे होतं गांजा वगैरे प्यायचा, बरेच ठिकाणी ट्रीटमेंट आला. आता अजूनही ऍडमिट होतं आपल्याकडे. तर चांगल्या फॅमिलीतला आहे, कमवतो चांगलं, पण ट्रीटमेंटला वेळ गेला त्यांनी त्याच्यामुळे ऍडमिट व्हावं लागलं.